नमस्कार तुम्हा सर्वांना. दादा नमस्कार. आराधना बोल. ध्यान समूहावर आपले सहर्ष स्वागत. आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी श्री गणेशाचे भक्त आणि उपासक म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे, त्या संजय देशमुख सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. सरांचे वास्तव्य पांडे लेआउट खामला नागपूर येथे आहे. तसेच त्यांचे शिक्षण बीकॉम, DFM, CA LLB असे आहे. त्यांचा व्यवसाय कॅनरा बँकेत 35 वर्ष नोकरी करून सरांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली. विविध शाखांमध्ये लोन डिपार्टमेंट व प्रशासकीय कार्यालयात इन्क्वायरी ऑफिसर तसेच इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून त्यांनी कार्य केले. वयाच्या 21व्या वर्षापासून गणेश भक्ती व उपासना त्यांची सुरू आहे. उच्च सिद्ध योगिनींकडून अनुग्रह त्यांना प्राप्त झाला आहे. सेवानिवृत्तीनंतर पूर्ण वेळ उपासना, पुराण वाचन, संस्कृत पुराणांचा अभ्यास व सत्संग यातच ते आहे. गेल्या 6 वर्षापासून श्री गणेशावर प्रवचनाचे कार्यक्रम सुरू आहेत. सरांची ही निरपेक्ष सेवा आहे. स्वखुशीने कोणी काही दिल्यास ते त्याचा वापर गणेश कार्यासाठीच करतात. आतापर्यंत 51 मोठे कार्यक्रम व उद्बोधने आणि प्रवचने मिळून 500च्या वर कार्यक्रम सरांचे झाले आहेत. मधल्या काळात करवीरपीठ कोल्हापूर येथील शंकराचार्यांचा आशीर्वाद त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या सांगण्यावरून श्री गणेशावर 3 पुस्तके लिहून ती सरांनी प्रकाशित केली आहेत. गणेशाबद्दलचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवणे व उर्वरित आयुष्य गणेश भक्ती व उपासनेत व्यतीत करणे हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. आपणास साष्टांग दंडवत प्रणाम सर. आज गुरुपुष्यामृत योगावर आपले दर्शन आम्हाला झाले, हे आमचे परम भाग्य. सर, आपली वाणी ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. धन्यवाद. मोरया. जय गणेश. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सर्वप्रथम मी गणपती बाप्पाला साष्टांग प्रणिपात करतो. सरस्वती देवीला विनंती करतो की तिने माझ्यावर कृपा ठेवावी. गणेश भक्तीची ज्योत लहानपणापासूनच हृदयात होती, पण ती जास्त प्रज्वलित करण्याचं काम ज्या माझ्या गुरूंनी केलं, त्या माझ्या गुरूंना मी नमस्कार करतो आणि आजचा हा सत्संग सुरू करतो. आजचा गुरुपुष्यामृत योग आहे आणि आजच्या दिवशी आपल्या सगळ्या लोकांसमोर मला हे गणेशाबद्दलचं जे काय थोडंसं ज्ञान आहे ते सांगायची संधी मिळाली. याच्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आजचा हा सत्संग सुरू करतो. माझी भौतिक जगातली ओळख आत्ताच ताईंनी सांगितली आणि ती आता एक फॉर्मॅलिटी म्हणून ठीक आहे, परंतु स्पष्ट सांगायचं म्हणजे ती भौतिक जगातली ओळख मी आता पूर्णपणे विसरलो आहे. कारण जसं आपल्या कॉम्प्युटरमध्ये जुन्या फाईल्स जेव्हा आपण डिलीट करतो तेव्हाच त्या नवीन फाईल्स अपलोड होतात. आणि मग माझ्या लक्षात आलं की बँकेमधलं सगळं ते ज्ञान आणि सगळं ते जुनं ते सगळं जेव्हा माझ्या डोक्यात सगळं भरलेलं होतं, अनलेस आय व्हॅकेट दॅट, मी कुठलाही प्रोग्रेस करू शकणार नाही आध्यात्मिक क्षेत्रात. आणि म्हणून मी सर्वप्रथम ती भौतिक जगातली ओळख सगळी मिटवून टाकली. आणि आता मला फक्त लोकांनी एवढंच म्हणावं की हा एक गणेश भक्त आहे आणि गणपतीचा उपासक आणि गाणपत्य संप्रदायाचा प्रचारक म्हणा, प्रसारक म्हणा, एवढीच माझी ओळख आहे. बाकी मला काही दुसऱ्या याच्यामध्ये आता रस उरलेला नाही आहे. मी आताच म्हटलं की हा आपला आजचा सत्संग आहे, प्रवचन आहे. कारण प्रवचन म्हणजे शेवटी प्रवचनाचा अर्थ आहे प्रवचन, म्हणजे परमेश्वराचं वचन. जे काय परमेश्वरांनी सांगितलेलं आहे तेच सगळे साधू संत आणि सगळे लोक प्रवचनकार हे सांगतात. पण सत्संग म्हटल्यानंतर म्हणजे मी कोणी काही असा मोठा वेगळा प्रवचनकार नाही किंवा असं काही नाही. मी तुमच्यातलाच एक उपासक आहे आणि आपण सगळे मिळून ही गणेशाची आराधना म्हणा, उपासना ती करतोय, एवढंच असा माझा नेहमी उद्देश असतो. आता सत्संग म्हटला की सत्संग सगळे चांगले लोक एकत्रित येणं आणि तिथे आपण काहीतरी गणेशाबद्दल बोलायचं. तर मी त्या दृष्टीने जी काय माझी उपासना करतो म्हणा, जी बाप्पा करवून घेतो त्याच्याप्रमाणे मी काही ज्ञान प्राप्ती जी काय त्याच्या कृपेने झाली
तर मला अशी प्रेरणा झाली की हे ज्ञान आपण सोप्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये लोकांना समजावून सांगावं. मी आज जे बोलणार आहे ते काही असं कुठलं संस्कृत किंवा क्लिष्ट किंवा असं काही नाहीये. मला जे समजलं मी साध्या भाषेमध्ये लोकांना ते सांगतो. तर याप्रमाणे मी काय केलं की पहिल्यांदा काही कार्यक्रम तयार केले, एक 4. सर्वप्रथम माझा पहिला कार्यक्रम आहे गणेश शक्ती गणेश भक्ती, जो आजचा आहे. बेसिक लेवल, अगदी साध्या भाषेमध्ये गणपती म्हणजे काय त्याची ओळख करून देणे. माझा दुसरा कार्यक्रम आहे मुद्गल पुराण कथासार, तो थोडासा स्लाइटली हायर लेवलचा आहे. त्याच्यानंतर माझा अथर्व शीर्षावर मी कार्यक्रम करतो. गणेश गीतेवर आगामी कार्यक्रम येणार आहे. आणि विदर्भातले जे संत शिरोमणी गजानन महाराज, त्यांचा आणि गणपती बाप्पा यांचं अद्वैत मला काही जुन्या ग्रंथांमध्ये सापडलं. त्यावरून मी एक कार्यक्रम तयार केलाय की गणपती आणि गजानन महाराज यांचं अद्वैत. असे हे 4-5 कार्यक्रम मी बाय रोटेशन सांगतो आणि त्याद्वारेच मी माझं कार्य सुरू ठेवलेलं आहे. आजचा हा कार्यक्रम जो आहे गणपती बाप्पाची ओळख करून देणे, गणेश शक्ती गणेश भक्ती, आणि काय अभिप्रेत आहे त्याच्या भक्तीमध्ये. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छितो की गणेशाची ओळख, नॅचरली सगळ्या लोकांच्या मनात प्रश्न येतो की गणपती बाप्पा आम्हाला माहित आहे, गणपती आम्हाला माहित आहे, मग आता हे आणखी काय ओळख विशेष अशी सांगणार आहेत. तर गणपतीची जी खरी ओळख आहे ती कलियुगामध्ये कुणाला नाही आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे. गणपती म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये आपण जो गणपती बसवतो, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला, नुकताच आता होऊन गेला, तो गणपती सगळ्यांना माहित आहे. आणि मलाही तोच माहित होता लहानपणापासून. नॉर्मली काय असतं की आपण लहान असतो तेव्हा आपली पहिलं ज्ञान आपल्याला आईकडूनच मिळतं आणि आई सांगते की हा गणपती बाप्पा. आणि मी असं बघितलंय की प्रत्येक आई गणपती आणि हनुमान या 2 देवतांची ओळख करून देते. कारण तिचा उद्देश असतो की या गणपती बाप्पाकडे तू बुद्धी माग, माझा पुत्र हा बुद्धिमान व्हावा, म्हणून ती गणपतीची उपासना करायला सांगते. आणि त्याची तब्येत ठीक राहिली पाहिजे, तो प्रकृतीने धडधाकट राहिला पाहिजे, म्हणून त्याला म्हणते तू हनुमानाची उपासना कर. माझ्या या आईने तेच केलं. मला या 2 देवतांची उपासना करत राहिलो मी बरेच वर्ष. नंतर मग कालांतराने पुढे गणपती म्हणजे मग मी थोडा मोठा झालो, त्यावेळेस हा भाद्रपदातला गणपती उत्सव सगळे मिळून जो आपण साजरा करतो, ती गणपतीची ओळख मलाही होती. आजही लोकांना, मॅक्झिमम लोकांना गणपतीची ओळख म्हणजे तीच आहे की भाद्रपदातला जो शिवपार्वतीचा पुत्र गणपती, तो, आणि त्याचं जन्मोत्सव आपण साजरा करतो. त्याला मोदक आवडतात, त्याला दुर्वा व्हायच्या, त्याला लाल फूल व्हायचं. आणि 10 दिवस जे कार्यक्रम होतात तर ते टिळकांनी सुरू केले. तो सामूहिक कार्यक्रम ब्रिटिशांच्या विरुद्ध थोडी जनजागृती करता त्यांनी तो कार्यक्रम सुरू केला 10 दिवस. पण प्रत्यक्षात गणपतीचा जो उत्सव आहे तो खरं म्हणजे 1.5 दिवसाचा असतो शास्त्राप्रमाणे. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि दुसऱ्या दिवशी पंचमीला त्यांचं विसर्जन होतं शास्त्राप्रमाणे. परंतु हा 10 दिवस गणपती हा आता सर्वसामान्य झालेला आहे. सगळ्यांना गणपती म्हणजे हा भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जन्मोत्सव जो साजरा करतो, शिवपार्वतीचा पुत्र गणपती, शिवानी त्याला वरदान दिलं की तू अग्रपूज्य होशील. त्याच्यानंतर पार्वतीच्या अंगमाळापासून निर्माण झालेला तो गणपती, ती कथा, अशी ही फक्त एवढीच ओळख सगळ्यांना माहित आहे. आणि आपण, तर ही जी ओळख आहे ही कलियुगामध्ये अत्यंत सीमित राहणार आहे, हे त्या पुराणामध्येच दिलेलं आहे. मला सुरुवातीला दुःख व्हायचं किंवा एवढे लोक सगळे का गणपतीला जाणून घेत नाही. त्याच्यानंतर माझे जे प्रवचन होतं त्या कार्यक्रमाला जास्त लोक का येत नाहीत, आणि मला सुरुवातीला थोडं वाईट वाटायचं. नंतर माझ्या लक्षात आलं की त्याचं रहस्य मुद्गल पुराणामध्ये दिलेलं आहे की कलियुगामध्ये गाणपत्य संप्रदाय फळफळणार नाही. फार कमी लोकांना या गणपतीची ओळख होईल आणि काही लोकांनी हे कार्य करावं. आणि ते कार्य मग मी म्हटलं वा, मला तर काही मोठं असं ज्ञान नाहीये, पण सर्वसामान्य भाषेमध्ये या गणपतीची ओळख आपण करून द्यायची. आणि अशा रीतीने हा आजचा बेसिक कार्यक्रम आहे. मी गणपतीबद्दल फक्त तुम्हाला आज थोडी ओळख करून देणार आहे. आपुलिया बळे नाही मी बोलत, प्रेरणा देई गणपती वाचा माझी. साळुंकी बोलत असे मंजुळ वाणी, बोलविता धनी वेगळाची. माझ्याकडनं जे काय बोलवून घेतोय तो बाप्पा आहे. त्याची प्रेरणा आहे की लोकांना माहिती व्हावी, आणि म्हणून तो आज त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. या कलियुगामध्ये असं म्हटलेलं आहे, मानस भजरे गुरुचरणम
दुस्तर सागर भवसागर. हा भवसागर तरुण जाण्याकरता मानसिक भक्ती अत्यंत आवश्यक आहे आणि तेच कठीण आहे, खूप कठीण आहे, दुस्तर आहे. हा भवसागर पार करणे दुस्तर आहे आणि त्याच्याकरता ज्या आपल्याला स्टेप्स घ्यायच्या आहे, ऍक्शन घ्यायची आहे, ती घेण्याची बुद्धी होणंही कठीण आहे. कलियुगामध्ये मनुष्य जन्म लाभणं कठीण, सद्गुरू लाभणं कठीण. सद्गुरू लाभलेच पाहिजे असं काही नाहीये. काही लोकांना सद्गुरू लाभतात, परंतु सद्गुरू नसले तरी त्या परमेश्वराचं अधिष्ठान असलं तर ते सद्गुरू हे तत्व आहे. त्याच्यामुळे प्रत्यक्ष देहमासाचे सद्गुरू नाही लाभले तरी काही हरकत नाही, उपासना पुढे चालू होऊ शकते, चालू राहू शकते. सद्गुरू लाभणं कठीण. सद्गुरू लाभले तरी त्यांचा जो उपदेश आहे, त्यांचा जो मंत्र आहे, त्याच्यावर वाटचाल करणं कठीण. तशी बुद्धी होणं कठीण. सगळं आपण या मायेमध्ये गुंतून पडतो आणि हे सगळं एवढं सगळं पार करून जेव्हा आपण असे सत्संगामध्ये जमतो कमी लोक, तर ते भाग्यवान लोक असतात. आणि म्हणून त्या भाग्यवंतांनाही मी नेहमी नमस्कार करतो. आणि आता मी तुम्हाला थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. शिवपार्वतीचे पुत्र गणपती बाप्पा एवढी सगळ्यांची ओळख आहे. आणि ते भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आपण गणपती जन्मोत्सव साजरा करतो. मग लोकांच्या मनात हा प्रश्न येत नाही की माघ महिन्यामध्ये विनायकी चतुर्थीला जी गणेश जयंती साजरी करतात तो कोणता गणपती, तो वेगळा आहे का? त्यानंतर ज्येष्ठ महिन्यामध्ये एक ज्येष्ठराज गणपती त्याचा उत्सव होतो, त्याला विज्ञानेश्वर गणेश म्हणतात, तो कोणता गणपती? नंतर वैशाख महिन्यामध्ये पौर्णिमेला एक पुष्टिपती जयंती साजरी होते, तो कोणता गणपती? आणि मग हा प्रश्न लोक विचारतच नाही की मग 2-2 जयंत्या कशा, 4-4 जयंत्या कशा, हा कुणाच्याही मनात येत नाही. फक्त गणपती म्हणजे शिवपार्वतीचा पुत्र एवढीच ओळख होते. आणि टीव्ही वाले किंवा सिरियल वर बरेचसे काही कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये देखील ही लिमिटेड ओळख ठेवलेली आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे एक ते बालरूप दाखवतात, त्याचं पोट मोठं, त्याला मोदक आवडतात, तो सारखे मोदक खातो, पार्वतीला मोदक मागत असतो आणि 1-2 असुर मारले त्यांनी, एवढीच कथा. आणि अशीच ती कथा दाखवतात. आणि गणपती खूप बाप्पा तो बोलतो बोलतो असं वगैरे, ते अत्यंत वाईट वाटतं, ते अत्यंत चुकीचं आहे. प्रत्यक्षात गणपतीची ओळख जी सांगायची म्हणजे ही एवढी सीमित नाहीये की फक्त हा जो आपण उत्सव साजरा करतो गणपती बाप्पाचा भाद्रपद महिन्यामध्ये, तो आहे शिवपार्वतीच्या सदनी आलेला गजानन अवतार. तो मागच्या द्वापार युगामध्ये झालेला आहे. पण प्रत्यक्षात गणपती म्हणजे महागणपती, सर्वश्रेष्ठ महागणपतीचं जे स्थान आहे, सगळं आदिबीज सृष्टीचं ओंकार रूप, ओंकार स्वरूप, तो महागणपती वेगळा आहे. त्याला कोणी जाणतच नाही. सगळेजण आपलं सगळी जी लिमिटेड, वी हॅव रिस्ट्रिक्टेड अवर सेल्स टू धिस गणपती ओनली, की हा गजानन होता. मग त्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे की प्रत्यक्ष गणेशानेच तसं म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये फक्त या अवताराचंच प्राबल्य राहील आणि लोक मला शिवपार्वतीचा पुत्र म्हणूनच ओळखतील. फार कमी लोक माझ्यापर्यंत पोहोचतील जो महागणपती आहे. मी सांगितलं माघ महिन्यामध्ये जी गणेश जयंती साजरी करतो, तो कश्यप आणि आदितीच्या पोटी एक गणेशाचा जन्म झालेला आहे, विनायक अवतार, तो कृतयुगामध्ये झालेला आहे. असे गणपतीचे काही मेन अवतार झालेले आहे. कृतयुगामध्ये विनायक झालेला आहे, त्याच्यानंतरचं त्रेतायुगामध्ये मयुरेश्वर झालेला आहे, द्वापार युगामध्ये हा गजानन अवतार जो आपल्याला माहिती आहे, आणि कलियुगामध्ये देखील गणेशाचे अवतार झालेले आहेत पूर्वीच्या कलियुगात. कारण हे युग देखील फिरत असतात, कलियुगही होऊन गेलेलं आहे पूर्वी, आणि आता या कलियुगामध्ये देखील शेवटी शेवटी महागणपतीचा अवतार तो धूम्रवर्ण होणार आहे असं शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, मुद्गल पुराणात लिहिलेलं आहे. आता हा महागणपती कोण? हा महागणपती म्हणजे हा सगळ्यात मोठा आदिबीज सृष्टीचं, तिथून सुरुवात आहे सगळी. मला कुठल्याही संप्रदायाचं दुसऱ्या याच्याबद्दल मला आक्षेप नाही आहे, परंतु जाणून घेतलं पाहिजे की वैष्णव संप्रदाय म्हणतात की आमचे विष्णू सगळ्यात मोठे, त्यांच्यापासून सगळं झालेलं आहे. देवीचे उपासक म्हणतात की आदिशक्ती सगळ्यात मोठी, तिच्यापासून सगळी उत्पत्ती आहे. शैव म्हणतात की आमचे शिव महादेव, देवाधिदेव महादेवच आहे, प्रश्नच नाही.
सौर जे म्हणजे सूर्योपासक ते म्हणतात सूर्य सर्वश्रेष्ठ आहे. तर असं सगळे हे आपापल्या संप्रदायामध्ये श्रेष्ठ आहे. परंतु प्रत्यक्षात खरी असं आहे शास्त्रामध्ये की सगळ्यात सृष्टीचं आदिबीज हे महागणपती आहे. गंग, ज्याला गंग म्हटलेलं आहे. मी सांगतो तिथे. आता हा महागणपती याचा जन्म कधी झाला, याचा जन्म कधी झाला हा प्रश्न आहे. तर हा महागणपतीचा जन्मच झालेला नाही, हा अजन्म आहे. हा आधी मध्यांतहीन आहे. याला सुरुवात नाही, मध्य नाही आणि शेवट नाही. तो आहे. ही इज देअर. हे तत्व आहे. गणेश हे तत्व आहे. अमूर्त तत्व म्हटलेलं आहे त्यांनी. तत्पदी गजरूप पहावा, त्वपदी नर शोधावा, त्याचा अभेद गणेश देई. हे वाक्य आहे त्याच्यामध्ये. आता हा गणपतीचा जर जन्मच झाला नाही तर मग हा कसा आला कुठून? मग शिवपार्वतीचा पुत्र, मी जे आत्ताच म्हटलेलं आहे, शिवपार्वतीच्या सदनी आलेला आहे. शिवपार्वतीच्या पोटी आलेला मी म्हटलेलं नाही. खरं म्हणजे पोटी येणे हे प्रत्येक आईची एक हे असते, इच्छा असते की माझ्या पोटी पुत्र जन्मावा, अत्यंत चांगला आणि तो श्रेष्ठ असावा. तसं या पार्वतीच्या पोटी देखील तिने गणपतीने यावं अशी तिने प्रार्थना केली होती. पण तुम्ही लक्षात घ्या की पार्वतीला देखील ते भाग्य अजूनही लाभलेलं नाहीये. त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आदितीला लाभलेलं आहे. कश्यप आणि आदितीच्या पोटी जन्मलेला आहे विनायक अवतार. परंतु पार्वतीच्या सदनी आलेला आहे. पार्वतीच्या अंगमाळापासून तो गणपती. आपल्याला ती कथा माहिती आहे, मी ती रिपीट करत नाही, तेवढा वेळ नाही आपल्याजवळ. की पार्वतीने आपल्या अंगावरचा सगळा मळ काढला आणि त्याचा एक गोळा तयार केला, तो ठेवला आणि तो सजीव झाला आणि त्यातून गणपती झाला. मग शंकराने त्याचं मुंडकं उडवलं वगैरे वगैरे वगैरे. ही कथा तुम्हाला माहिती आहे. परंतु मला हा प्रश्न पडतो की पार्वतीच्या अंगावर एवढा मळ होता का, की तिने ते अंगावरचा एवढा मळ कसा काय साचला असेल? ती आंघोळ करत नव्हती का? म्हणजे तर या ज्या कथा आहेत ना, या रूपक कथा आहेत. याच्यातनं असा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो. त्यातनं काय गर्भित अर्थ आहे तो आपण जाणून घ्यायचा असतो. प्रत्यक्षात असं आहे की पार्वती ही आदिमाता, आदिशक्ती, जगदंबा, आणि तिने आपल्या अंगावरून सगळं 9 कोटी आदिशक्तीचं तेज ओरबाडून काढलं आणि त्याचा गोळा तयार केला आणि त्यातून हा महागणपती प्रगट झाला, गजानन अवतार. ही रूपक कथा आहे. शंकराने त्याचं मुंडकं उडवलं, त्याला हत्तीचं मुख बसवलं. ही सगळी ही लीला आहे, ही सगळी कथा आहे. त्या गजानन अवतारामध्ये का बरं झालं तर प्रत्यक्षात गणपतीला साधं आपल्या मनुष्य नरमुखच होतं. परंतु ते उडवल्यानंतर ती एक कथा आहे की गजासूर नावाचा पूर्वीच्या युगामध्ये जो राक्षस होऊन गेला, त्याला गणपतीने मुक्ती देताना वरदान दिलं होतं की तुझं मुंडकं मी धारण करील एका जन्मामध्ये. आणि म्हणून ही सगळी लीला घडलेली आहे. लीला घडतात या सगळ्या. तर त्या प्रत्यक्षात आपण आहे. जसं आता आपण राम जन्म साजरा करतो, कृष्ण जन्म साजरा करतो, प्रत्यक्षात तिथे राम जन्मतात का त्या दिवशी? नाही. मग आपण पाळणा हलवतो, रात्री तिथे कृष्णाला पाळण्यात घालतो, रामाला घालतो. ही सगळी लीला असते. तशा या लीला पण घडतात परमेश्वरी या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. आणि म्हणून आपण जाणून घेतलं पाहिजे की हे गणपती हे काय आहे, कोण आहे. हे महागणपती हे सगळ्यात मोठं तत्व आहे. मी सांगितलं हे तत्व आहे गणेशाचं, महागणपती. आणि ते वेळोवेळी अवतार घेतात. त्यांनी हे अवतार घेतलेले आहे गणेशाचे. आणि म्हणून गणपतीची ओळख फक्त एवढी गजानन म्हणून ठेवू नका, तर प्रत्यक्षात गणपती म्हणजे महागणपती सृष्टीचं आदी बीज, ते सगळं श्रेष्ठ आहे. आणि ते ओंकार स्वरूप आहे. इकडे आपण म्हणतो ओंकारापासूनच उत्पत्ती आहे. हो, ओंकारच सगळं आहे. ही सृष्टी सगळी नादमय आहे, ओंकार भरलेला आहे याच्यामध्ये. आणि आपण तर सगळी मंडळी ध्यान साधना त्या करता, तुम्हाला ती नक्की जाणवत असेल. सर्वसामान्य लोकांना ते कळत नाही. मी म्हणतो त्यांना की एखाद्या निर्जन स्थळी जाऊन बसा आणि तिथे जिथे अगदी पाण्याचा आवाज येत नाही, पानांचा आवाज येत नाही, पक्ष्यांचा आवाज येत नाही, काहीच येत नाही, अशा ठिकाणी अगदी शांत ध्यान करा. तिथे तुम्हाला ओम हा नाद ऐकू येईल. हे सांगितलेलं आहे लोकांनी, आपणही ते अनुभवू शकतो. आणि म्हणून हे सृष्टीची ओंकार स्वरूप आहे. चराचरात तो गणपती भरलेला आहे आणि बाप्पा भरलेला आहे. आता मी हे म्हणतो, याचं आपण लहानपणापासून बरेचसे काही ऐकतो. संतांचे वचन म्हणा, गाणी म्हणा, भोपाळ्या म्हणा, सगळं. पण आपल्या ते लक्षात येत नाही. माझ्याही कित्येक वर्ष लक्षात नव्हतं. सगळ्यात पहिले महर्षी व्यास, जगद्गुरु, सगळ्यात श्रेष्ठ गुरु. ज्यांना कोणी गुरु नाही ते त्यांना गुरु, जगद्गुरुच आहे ते. त्यांनीच, त्यांच्यापासूनच सगळे वेद
वेदांची रचना त्यांनी केलेली आहे. वेद हे गणेशाच्या निश्वासापासून उत्पन्न झाले, परंतु ते विस्कळीत होते. त्याचं स्थापन सगळं वेद म्हणजे मॅनेजमेंट ती महर्षी व्यासांनी केलेली आहे, आणि म्हणून ते जगद्गुरु आहेत. आता या व्यासांनीच लिहिलेलं आहे. त्यांनी काय लिहिलं आहे पुराणामध्ये की ओंकार, ओंकार म्हणजे गणेश. या ओंकाराचा बीज मंत्र, हा जो बीज मंत्र आहे त्याचा अर्थ काय, तर त्याच्यामध्ये 3 दिलेलं आहे. ओम म्हणजे औम, औम आहे ते. ऍक्च्युली आपण ओम म्हणतो, पण ते औम आहे. अकार तो ब्रह्मा, उकारत विष्णू, मकार महेश. ब्रह्मा विष्णू महेश हे 3 देव त्या ओम मध्ये सामावलेले आहे. त्याच्यानंतर गणपती, महागणपतीचा जो गंग हा मंत्र आहे, हा एकाक्षरी मंत्र आहे गंग, आणि ओम त्याच्या पुढे आदिशक्ती. ओम गंग हा गणेशाचा बीज मंत्र आहे. आणि मग गणपतये नमः, त्याचा अर्थ आपण अथर्व शीर्षामध्ये बरोबर वाचलाही असेल तुम्ही, आणि तो सांगतोय आपण. ओम गंग हा गणेशाचा बीज मंत्र आहे. या ओम गंग मध्ये काय आहे, तर इथे त्याचं विश्लेषण महर्षी व्यासांनी दिलेलं आहे की ओम म्हणजे शक्ती, आदिशक्ती. ओम म्हणजे आदिशक्ती. गंग मध्ये 4 देव आहेत. ग मध्ये ब्रह्मा, त्याच्यातच आहे. म्हणजे विष्णू. त्याच्यावर जो अनुस्वार टिंब आहे तो म्हणजे शिव, आणि थोडासा तो अनुनासिक म्हणावा लागतो, नाकामध्ये असा आवाज, त्याला सूर्य म्हटलेला आहे. अनुनासिक स्वराला सूर्य म्हटलेला आहे. आता या ओम गंग जेव्हा म्हणतो तेव्हा हे 5 देव त्याच्यात सम्मिलित आहेत. हे महर्षी व्यासांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मा विष्णू महेश सूर्य आणि शक्ती हे 5ही देव त्या ओम गंग मध्ये सम्मिलित आहे. मग हे सगळे देव कुठून उत्पन्न झाले, हे त्या महागणपतीपासून उत्पन्न झालेले आहे. महागणपतीचा जो सगळ्या, तो त्याचा जन्मच नाही, तो आहेच, हे तत्व आहे. त्याच्यापासून गुणेश निर्माण झाला, जो त्याला गुणेश म्हणजे महाकारण देह. त्या महाकारण देहालाच वैष्णव हे विष्णू म्हणजे नारायण म्हणतात. नारायण का म्हणतात त्याला, कारण तो पाण्यामध्ये पहुडलेला असतो. नारा म्हणजे पाणी, आणि पाण्यात पहुडलेला तो नारायण, म्हणून ते नारायण म्हणतात. शैव त्याला सगळ्याचा संहार करणारे, म्हणून तो देवांचा देव म्हणजे महादेव म्हणतात. पण प्रत्यक्षात हे सगळे जे पंचदेव आहे, ब्रह्मा विष्णू सूर्य आणि शक्ती, हे सगळे देव, हे सगळे त्या गणपतीमध्ये सम्मिलित आहे. आणि ओम गंग मध्ये हे 5ही देव सम्मिलित आहे. म्हणून जेव्हा तुम्ही ओम गंग किंवा ओम गंग गणपतये नमः म्हणता, तेव्हा तो नमस्कार या सगळ्या देवांना देखील पोचतो. आणि अभेदता हे सगळ्यात मोठं गणेश तत्व आहे. गाणपत्य संप्रदायातलं तत्व अभेदता. कुणालाही मी आज हे सांगणार आहे म्हणजे उद्या सगळी तुम्ही आज इतर उपासना सोडा आणि गणपतीकडे वळा, असं बिलकुल सांगण्याचा उद्देश नाही आहे. फक्त जाणून घ्या. माझं स्वतःचं कुलदैवत बालाजी आहे, परंतु जेव्हा ही अभेदता आली, मी कुलदैवत बालाजी आहे, परंतु उपासक मी आहे गणेशाचा. माझं आराध्य दैवत गणपती आहे. आणि मग मी 4 वेळा आधी तिरुपतीला गेलो, तिथे बालाजीला नमस्कार केला आणि बालाजीलाच नमस्कार केला. पण 5व्यांदा, तोपर्यंत माझी इकडे जे काय थोडीफार बाप्पाची कृपा होती, 5व्यांदा मी गणेशाची आणि बालाजीची अभेदता घेऊन तिरुपतीला गेलो, तेव्हा नमस्कार करताना माझ्या मनामध्ये तिथे मला त्या बालाजीच्या मूर्तीला सोंड फुटलेली दिसली. आणि मग लक्षात आलं की हे सगळं एकच आहे, मला काही गरज नाहीये कुठे जाण्याची, सगळं त्या गणपतीच्या ठिकाणी आहे, सगळं एकाच ठिकाणी. अभेदता. आणि म्हणून आपण कुठल्याही प्रकारचा भेद करू नये. गणेश गीतेमध्ये तेच सांगितलेलं आहे की भेद करू नका, अभेदता हेच तत्व आहे गणेश गीतेचं. दुसरे समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुण ब्रह्म जे आहे त्याचा आरंभ म्हणजे गणेश आहे. निर्गुण आहे ते तत्व. मग ते सगुण कसं होतं, तर ते भक्तांच्या कल्याणासाठी. मला शंकराचार्यांनी विचारलं की मग गणपती बाप्पा जर निर्गुण आहे तुम्ही म्हणता, तर मग त्यांचे हे अवतार कसे, हे कसे? तेव्हा मी त्यांना सहज माझं उत्तर दिलं की म्हटलं ते सगुण रूप धारण करतात, एक तर भक्तांचं कल्याण करण्यासाठी, त्यांना ज्ञान देण्यासाठी, आणि मग काहीतरी आपल्याला जे सगुण रूप दिसेल तेव्हाच आपण त्याच्याकडे वळू ना. निर्गुण उपासना ही अत्यंत कठीण आहे. आपल्याला समोर काहीतरी लागतं ना, फोटो लागतो, मूर्ती लागते, तेव्हाच आपण उपासना करू शकतो, कारण आपण अत्यंत सामान्य आहोत. आणि म्हणून समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे की गणाधीश गणपती हाच तर सर्वश्रेष्ठ आहे. तुकाराम महाराजांनी लिहिलेला आहे, ऐसा जाणावा ओंकारू.
आपण हे सगळं वाचतो पण आपल्या लक्षात येत नाही, बरेच वर्षानुवर्षी लक्षात येत. ऐसा जाणावू ओंकार, ओंकाराला जाणल्यानंतरच गणपतीचं ज्ञान होईल. म्हणून ओंकार जाणून घ्या. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरीची सुरुवातच केलेली आहे, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आणि मग पहिल्या ज्ञानेश्वरी आपण वाचली असेल बऱ्याच लोकांनी, पहिल्या 15 ओळीत गणेशाचं स्तवन आहे आणि त्याला स्वसंवेद्य म्हटलेलं आहे. इथे रहस्य उलगडतं. स्वसंवेद्य म्हणजे काय? जे कुणापासूनही उत्पन्न नाही, जे स्व आहे. आपली सगळी उत्पत्ती कुठली तरी यांनी झालेली आहे, झाड बीजीपासून, कुठून आपण कुठल्या तरी मनुष्य देहा, 2 देहापासूनच निर्माण झालो आपली निर्मिती. त्याच्यानंतर कित्येक पूर्वीचे जे जन्म झालेले आहे ध्यानातून झालेले आहे. हनुमानाच्या कथेमध्ये आहे घामातून जन्मलेला असतं त्याचा पुत्र. असे निरनिराळे हे झालेले आहे जन्म. परंतु हा जो गणपती बाप्पा आहे याचा जन्मच झालेला नाहीये आणि जे स्वसंवेद्य आहे, कशापासूनही नाही, तो आहे. ही इज देअर, बस. अशा निरनिराळ्या खूप भूपाळ्या वगैरे जर आपण पाहिल्या तर मग आपल्या लक्षात येतं की हे सगळ्यात मोठं ओम गंग हे सगळ्यात मोठं तत्व आहे आणि आपण त्याला लिमिटेड फक्त करू नये. हा याला गणपती, गणपती. आता गणपती म्हणजे काय? 2 प्रकारची ब्रह्म आणि विश्व असं सांगितलेले आहे. गकार रूपी ब्रह्म आणि नकार रूपी ब्रह्म. काही ब्रह्म असे असतात जिथे मनोवाणी मय असतात, म्हणजे आपलं मन आणि वाणी तिथे पोहोचू शकते, आपण जाणू शकतो. पण काही ब्रह्म असे आहेत की जिथे आपलं मन पोहोचू शकत नाही, आपली बुद्धी पोहोचू शकत नाही आणि आपण तिथे आपल्याला अतर्क्य आहे, ती दुनियाच अतर्क्य आहे, काही समजू शकत नाही. मग त्यावेळेस ते नकाररूपी ब्रह्म म्हटलेलं आहे. आता या ब्रह्म, हे सगळे ब्रह्म आणि हे ब्रह्म, या दोन्हीचा कंट्रोलिंग अथॉरिटी कोण आहे, त्याचा अधिपती कोण आहे, तर तो हा महागणपती आहे. गणपती, गणांचा अधिपती तो गणपती. त्यालाच ब्रह्मणस्पती म्हटलेलं आहे. सगळी विश्वे, सगळी ब्रह्मे, ग आणि न, ही सगळी ब्रह्मांचा अधिपती, सगळ्या ब्रह्मांना कंट्रोल करणारा तो ब्रह्मणस्पती. म्हणून गणेशालाच ब्रह्मणस्पती म्हटलेलं आहे. ही सगळी सुद्धा ब्रह्मच आहे. शिव एक ब्रह्म आहे, शिव ब्रह्म आहे. विष्णू ब्रह्म आहे. ही सगळी ब्रह्म आहे. अन्न ब्रह्म आहे, प्राण ब्रह्म आहे, मन, बुद्धी, हे सगळी ब्रह्म आहेत. पण या सगळ्या ब्रह्मांचा कंट्रोलिंग, इव्हन शिवाचा कंट्रोलिंग गणपती आहे. मग तिथे आपला एकदम हा कन्सेप्ट होतो की मग शिवाचा, शिव आपल्या कथेमध्ये दिलेला आहे की शिवानी गणेशाची उपासना केलेली आहे. वडील मुलाची उपासना कसे करतील जर आपण फक्त लिमिटेड ठेवलं तर. म्हणून प्रत्येक वेळी दुसरं लक्षात घ्या की प्रत्येक देवतांवर संकट आलेलं आहे. पळून जावं लागलं, विजनवासात जावं लागलं, विष्णूंना निघून जावं लागलं, ब्रह्मदेव, सगळे देव विजनवासात गेले आणि असुरांचं प्राबल्य झालं. आणि त्यावेळेस बघा सगळ्या देवांनी गणेशाची उपासना केलेली आहे की हे गणपती बाप्पा तू आम्हाला वाचव. परंतु कुठेही आजपर्यंत असं नाहीये की गणेशाने दुसऱ्या देवतेची उपासना केली, कारण तो ज्येष्ठ राजा आहे. ज्येष्ठ राजा आहे, त्याला कोणाची उपासना करण्याची गरजच नाहीये, तो ज्येष्ठ राजा आहे. आणि म्हणून मग आपण म्हणतो ना की शिवानी त्याला वरदान दिलं, ती लीला आहे त्या अवताराची. प्रत्यक्षात हे शिव देखील गणेश भक्त आहे, विष्णू गणेश भक्त आहे. तसेच हे जे जन्म झालेले आहे गणेशाचे निरनिराळे, हे कितीतरी अवतार झालेले आहे गणेशाचे. शंकराच्या घरचा आपल्याला फक्त हा एकच अवतार माहिती आहे, गजानन. अहो शंकराच्या घरी 3 वेळा मोठे अवतार झालेले आहे, 3 वेळा. दुर्मती राक्षसासाठी एक गुणेश अवतार झालेला आहे. त्याच्यानंतर आणखी एक मयुरेश्वर अवतार झालेला आहे. हा गजानन अवतार झालेला आहे. हे फक्त मी मेन सांगितले, याच्या अंतर्गत वेगवेगळे कितीतरी अवतार झालेले आहे वेळोवेळी शिवाच्या घरी. तसं तुम्हाला आश्चर्य वाटेल की विष्णू लक्ष्मीच्या पोटी पण गणपती आलेले आहे. विष्णू एकदा पहुडलेले असताना पार्वतीने, आपल्या लक्ष्मीने तिला प्रश्न विचारला त्यांना की तुम्ही सतत हे कोणाचं ध्यान करता? त्यांनी सांगितलं की आमचं कुलदैवत महागणपती, त्याचं मी ध्यान करतो. मग हे काय आहे, कोण आहे, ही विस्मृती होते. जसं आपण सगळं विसरून गेलेलो आहे, मी कोण कोण, तसं सगळं हे विस्मरण होतं. तसं देवांनाही विस्मरण झालं. त्यावेळेस लक्ष्मीला महागणपतीचं स्वरूप विष्णूंनी समजावून सांगितलेलं आहे. तिथे विष्णू लक्ष्मीचा संवाद आहे, शिव पार्वतीचा संवाद आहे. पार्वती प्रश्न विचारते, शिव उत्तर देतात.
किती सुंदर असेल बघा, तुम्ही कल्पना करा. नॉर्मली काय होतं आपल्या इकडे असंच झालेलं आहे की पुरुष मंडळी म्हणजे हे क्षेत्र सगळं बायकांचं आहे, बायकांनी बघा सगळं तुम्ही. आम्ही आपलं फक्त क्रिकेट मॅच, टीव्ही वगैरे हे ते पाहतो. चूक आहे. उपासना ही घरामध्ये सामूहिक सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे, दोघांनी मिळून करायला पाहिजे, जास्त फळते. शिव-पार्वती दोघं मिळून संवाद करतात. पार्वती प्रश्न विचारते, शिव सांगतात. कधी शिव तिला विचारतात की तू सांग. दोघे मिळून काय सुंदर संवाद असेल. असा संवाद व्हायला पाहिजे. तर त्यावेळेस पार्वतीने सांगितलेलं आहे, पार्वतीने विचारलेलं आहे शंकरांना, तेव्हा ते सांगतात की जे जे चित्तापासून उत्पन्न झालं ते एक ब्रह्म आहे, आणि काही काही चित्त प्रवेशहीन आहे जिथे चित्त पोहोचूच शकत नाही. तेव्हा चित्तलय झाल्याशिवाय तुला या महागणपतीचं दर्शन होणार नाही. आणि मग पार्वतीने उपासना केली आणि तिला गणपतीने वरदान दिलं. तिने सांगितलं की तुम्ही माझ्या घरी जन्म घ्या. आणि मग गणेशाचे अवतार झाले. असे गणेशाचे अवतार झालेले आहेत. ब्रह्मदेवाच्या पोटी गणेशाचा जन्म झालेला आहे. शेष नागाच्या पोटी गणेशाचा जन्म झालेला आहे. अहो, सूर्यानी सुद्धा ध्यान केलं, सूर्याच्या ध्यानातून देखील गणेशाचा अवतार झालेला आहे. आदिशक्ती जगदंबा तिच्या पोटी झालेला आहे. कश्यप ऋषींच्या घरी जन्म झालेला आहे विनायक अवतार. पराशर ऋषींच्या घरी पराशर आणि वत्सला या जोडप्याच्या पोटी गणपतीने अवतार घेतलेला आहे. असे गणपतीचे कितीतरी अवतार झालेले आहे, भरपूर. त्या अवतारांचं सगळं वर्णन विस्तृत त्या पुराणामध्ये दिलेलं आहे. गणेश पुराणामध्ये गणेश संप्रदायामध्ये दोन मुख्य ग्रंथ आहेत, गणेश पुराण आणि मुद्गल पुराण. आता गणेश पुराण जे आहे त्यामध्ये सगुण रूप गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आणि या मुद्गल पुराणामध्ये जे मुद्गल मुनींनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये निर्गुण रूप, योग रूप सांगितलेलं आहे गणेशाचं. अहो, हा गणेश पुराण तुम्ही वाचलं असावं. मुद्गल पुराण मला माहिती नाही तुम्ही हे केलं, पण मुद्गल पुराण हा अंत्यपुराण आहे. 18 पुराण आणि 18 उपपुराण असे 36 पुराण आहे. पहिलं ब्राह्मपुराण, 18वं ब्रह्मांड पुराण. उपपुराणांमध्ये पहिलं गणेश पुराण आणि अंत्यपुराण 36वं मुद्गल पुराण. हे एकच पुराण असं आहे की जे गणेशाचं पुराण आहे पण त्याच्या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध झालेलं आहे, मुद्गल पुराण. मुद्गल मुनी, मुद्गल मुनी हे सर्वश्रेष्ठ गाणपत्य. असे कितीतरी गाणपत्य ऋषी मला माहिती आहे, पण ते आपण पुढच्या कधीतरी त्या कार्यक्रमामध्ये घेऊ. आज आपल्याला तेवढा वेळ नाही. या गणेश पुराणामध्ये गणेशाचे मुख्य 4 अवतार सांगितलेले आहेत. कृतयुगातला विनायक, त्रेतायुगातला मयुरेश्वर, द्वापार युगातला हा गजानन आणि कलियुगातला धूम्रकेतू म्हटलेला आहे तिथे गणेश पुराणात. कृतयुगातला विनायक तो 10 हातवाला आहे, त्याला 10 हात आहेत आणि त्याचं सिंह वाहन आहे. त्रेतायुगातला मयुरेश्वर त्याला 6 हात आहेत, त्याला मोर म्हणजे मयूर त्याचं वाहन आहे. द्वापार युगातला हा गजानन, याला 4 हात आहे, ज्याचं आपण नेहमी पूजन करतो. त्याचं मूषक आहे वाहन. आणि कलियुगामध्ये धूम्रकेतू जो अवतार होणार आहे त्याला फक्त 2च हात राहणार आहे आणि तो घोड्यावर बसून येणार आहे. त्याचं वाहन अश्व असणार आहे. हे वर्णन आहे. मुद्गल पुराणामध्ये गणेशाचे मुख्य 8 अवतार सांगितलेले आहेत. वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धूम्रवर्ण. इथे धूम्रकेतूच्या ऐवजी धूम्रवर्ण म्हटलेलं आहे. या 8 अंतर्गत पुन्हा पुन्हा वेगवेगळे अवतार आहेत गणेशाचे, छोटे छोटे मोठे, प्रत्येकाला निरनिराळ्या ऋषीमुनींना. असं हे मुद्गल पुराण हे अत्यंत श्रेष्ठ पुराण आहे गाणपत्य संप्रदायाचं. इतकं मोठं पुराण आहे ते. त्याच्यामध्ये 9 खंड आहेत. प्रत्येक हे 8 जे सांगितले हे 8 पैसा प्रत्येकाचा एक खंड, आणि 9वा खंड हा योग गीता म्हणून आहे. गणेश पुराणामध्ये जी गीता सांगितलेली आहे क्रीडा खंडामध्ये ती गणेश गीता आहे. तो वेगळा भाग आहे. आपण गणेश गीतेवरही कार्यक्रम करतो. गणेश गीता ती वेगळी आहे. तिकडे गणेश गीता आहे, पण मुद्गल पुराणामध्ये 9वा खंड म्हणजे योग गीता आहे. ती कुणाला सहसा आपण अशी सांगत नसतो योग गीता. ती फक्त योगी लोकांनीच वाचायची असते. योगी लोकच त्याचं ऐकतात. आपण वाचू शकतो पण सांगू शकत नाही. मला देखील त्याची परमिशन नाही सांगण्याची. पण ती योग गीता अत्यंत श्रेष्ठ, ज्याच्यात सगळं रहस्य उलगडलेलं आहे. अगदी आपल्या जन्मापासूनचं आपण कसे जन्म त्याच्यापासूनचं सगळं रहस्य आहे योग गीतेमध्ये. आता हे 8 खंड 428 अध्याय आहेत एकूण.
आणि हे मुद्गल पुराणाचं एक पारायण जर करतो म्हटलं तर आपण रोजचे 5 अध्याय वाचले तरी मध्ये सुट्ट्या किंवा काही अडचणी येतात, ते मिळून 3-3.5 महिने लागतात एक पारायण व्हायला. इतकं मोठं पुराण आहे ते आणि खूप सुंदर पुराण आहे. आणि जेव्हा आपण थोडी गणेश उपासना करतो काही वेळानंतर आपोआपच तो योग येतो आणि ते पुराण आपल्याला कुठे ना कुठे वाचायला मिळतं. आता हे थोडं हाय लेवलला आपल्याला जायचं नाहीये. आज फक्त आपण साधारण सर्वसामान्य भाषेतलं तेवढंच बोलणार आहोत. गणेश मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती सगळ्यांनाच आवडते, ती प्रिय असते आणि आपल्या घरी छोटी मोठी मूर्ती धातूची म्हणाय असते. पण आता गणपती बाप्पा बसवतो भाद्रपद महिन्यातला, तीच मूर्ती बघा किंवा एखादी मोठी सार्वजनिक मूर्ती बघा, त्या मूर्तीकडे बघून आपण काय शिकलं पाहिजे. आपला हा गणेश शक्ती आणि गणेश भक्ती, भक्तीमध्ये काय अभिप्रेत आहे, दोन्ही थोडंसं मी कॉम्बिनेशन करतोय थोड्या वेळामध्ये अगदी. आता गणपती बाप्पाची मूर्ती बघा, मी आत्ताच सांगितलं 10 हात, 6 हात, 4 हात, 2 हात असे गणपती असतात. 8 हातवाला गणपती नसतो. कुठेतरी मूर्ती असते पण ती चुकीची असते. आम्हाला शंकराचार्यांनी सांगितलं की तुम्ही त्यावेळेस सांगत चला किंवा ही मूर्ती चुकीची आहे. शास्त्राप्रमाणे 8 हातवाले गणपती नसतात. आता ही गणपतीची जी मूर्ती आहे, एका कार्यक्रमामध्ये मला सार्वजनिक कार्यक्रमात बोलवलं, त्यावेळेस मी बसलो आणि असाच मागे मोठा गणपती बाप्पा होता. मग मी त्याच्याकडे वळलो आणि वळून त्या मूर्तीकडे बघत बसलो आणि मला एक सुचलं की हे काय आहे, या गणेश मूर्तीकडे काय अभिप्रेत आहे, काय आपण शिकलं पाहिजे. सगळ्यात बघा, गणपतीचं मस्तक मोठं आहे, त्याच्या देहाच्या मानाने मस्तक थोडं मोठं आहे. हा गणपती तसा स्थूल देह आहे गणपतीचा, परंतु त्या स्थूल देहातही मस्तक मात्र थोडस मोठं आहे. कुठल्याही मूर्तीमध्ये बघा तुम्ही, मोठं मस्तक हे सांगतं की व्यापक विचार ठेवला पाहिजे. आपले विचार व्यापक असावे, कुपमंडू प्रवृत्ती नको. मी माझं मला, फक्त माझा स्वार्थ असं नको. व्यापक, दुसऱ्यांचं हित कशात आहे. आताच ताईंनी सुरुवातीला प्रार्थना केली, सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, सगळ्यांचं कल्याण व्हावं, असा व्यापक विचार असला पाहिजे. मला ती प्रार्थना खूप आवडली. गणपती बाप्पा तेच सांगतात की असा व्यापक विचार ठेवा, मस्तक ते सांगतं. दुसरं त्यांचं गजमस्तक आहे. गजमस्तक म्हणजे काय? गणपती बाप्पाचं गजमस्तक, हत्तीचं मुख, हे काय सांगतं? गजमस्तक म्हणजे ग आणि ज. गणपतीचं मस्तक केवळ त्या हत्तीचं मुख लावलं म्हणून तो हत्तीचं मुख आहे असं नव्हे. ग म्हणजे गती आणि ज म्हणजे जन्म. ज्याला गती नाही आणि जन्म नाही, तो अजन्म आहे, तो गजमुख. गणपती बाप्पा सुरुवातीला कुणालाच काहीच माहित नव्हतं. ते तत्व निद्रावस्थेत होतं, योग निद्रेत होतं. आणि जेव्हा त्यांना आत्ममायेने युक्त होऊन त्यांना एकाचे दोन झाले आणि तेव्हा त्यांचं स्वरूप त्यांनी स्वतःच पाहिलं, तेव्हा ते गजमुखच निर्माण झालं. आणि जेव्हा ऋषीमुनी योगी लोकांनी त्यांची उपासना केली, सुरुवातीला शिवपुत्र का म्हणतात गणपतीला? कारण शिवपुत्र म्हणजे या जन्मात शिवाच्या पोटी जन्म घेतला असं नव्हे. शिवपुत्र, शिव म्हणजे ज्ञान. आणि पंचदेवांनी जेव्हा गणेशाची उपासना सृष्टी निर्मितीच्या आधी केली, त्यावेळेस ओम गंग या स्वरूपामध्ये मंत्ररूपी बीज मंत्राद्वारे गणपती बाप्पा हे शिवाच्या हृदयात प्रथम प्रगट झाले आणि म्हणून त्यांना शिवपुत्र म्हटलं जातं. पहिले ते शिवाच्या हृदयामध्ये प्रगट झालेले आहेत म्हणून त्यांना शिवपुत्र म्हणतात. आता गजमस्तक, ज्याला गती नाही आणि जन्म नाही, बाकी सगळ्याला आपल्याला गती आहे, आपण मरणार, पुनरपी मरण पुनरपी जनन, हे सगळं माहिती आहे. परंतु गणपतीला गती नाही आणि जन्मही नाही म्हणून ते गजमस्तक. योगी लोकांना सुरुवातीला जे दिसलं ते गजमस्तक दिसलं आणि म्हणून गणपतीचं मुख हे हत्तीचं मुख आहे. हे आपण त्या मस्तकाकडे आणि मुखाकडे जाणून घेतलं पाहिजे. गणपती हे एकदंत आहेत. प्रत्यक्षात ते 2 दात तिचे, एक अर्धा तुटलेला आहे. मग त्यांना दीड दात का नाही म्हणत? दीड दंत का नाही म्हणत? एक आणि अर्धा. तर त्याच्यामध्ये हे दंत म्हणजे ऍक्च्युअली तो शब्द आहे एक दंष्ट्र. दंत म्हणजे माया. 2 प्रकारच्या माया आहे, सर्वाकार, निराकार. एक ही जी माया दिसते ही सगळी सर्वाकार जी दिसते आपल्याला सगळीकडे, त्या मायेत आपण गुंतून पडतो आणि त्यातच आपला जन्म संपतो, ती माया. आणि दुसरी ही माया आहे जी या क्षेत्रामध्ये आज आपण बसलेलो आहे सत्संगामध्ये, त्या मायेला जाणण्याकरता ती निराकार माया.
गणपतीचे दात हे त्या माया आहे. गणपती बाप्पा सांगतात की ही सर्वाकार जी माया आहे दिसते ती तोडा. त्यांनी ती तोडून दाखवली. वामदंत भग्न आहे गणेशाचा. ते एक लीला आहे. दुर्मती राक्षसाला मारताना तो तुटला, परशुरामाच्या युद्धात तुटला, ते त्या त्या अवतारात घडलं आहे. पण प्रत्यक्षात गणपती बाप्पा हे एक दंत म्हटलेलं आहे. म्हणजे एक माया तोडा. ती माया तोडल्याशिवाय या मायेमध्ये येणं शक्य नाही. मी सुरुवातीला सांगितलं की बँकेतलं सगळं ज्ञान विसरलो तेव्हा या इकडे मी येऊ शकलो. म्हणून तो एकदंत. त्याच्यानंतर वदन. त्याचं वदन गणपतीचं झाकलेलं आहे, सोंडेच्या खाली आहे. गणपती बाप्पांचं सांगणं आहे की कमी बोला. आपलं नेमकं उलटच होतं की आपण जास्त बोलतो आणि जास्त बोलतो. तसं व्हायला नको. आपण कमी बोला. मितभाषी आहे. त्या सिरियलमध्ये गणपती बाप्पा बडबड करतानाच दाखवले. मी म्हटलं अरे बाबा असं का तू हे करतोस. त्या निर्माता त्यांनी काही अभ्यास केलेला नसतो, आपलं काहीतरी बनवतात पैशासाठी. पण वदन हे झाकलेलं आहे. मितभाषी असावं. गणपती बाप्पाला जास्त बोललेलं आवडत नाही. मोठे उदर किंवा मोठे कान घ्या आधी. मोठे कान. बोला कमी पण कान त्यांचे मोठे. शूर्प करणं, सुपासारखे कान. म्हणजे सगळं जास्त दुसऱ्यांचं ऐका. ऐकून घ्या. आपलं उलट होतं. आपल्याला एका कोणाचाही एक शब्द सहन होत नाही. थोडं तो बोलला की मी 4 शब्द बोलतो. तिथे थोडं सामावून घेतलं पाहिजे. गणपती बाप्पाचा उदर मोठा आहे. लंबोदर महोदर म्हटलेलं आहे. महाउदर. गणपती बाप्पाचं उदर केवढं आहे. का बरं ते लंबोदर. अहो गणपती हे तत्व आहे. त्याचं उदर एवढं मोठं आहे की ज्याच्यामध्ये सगळे विश्व, सगळे ब्रह्म, सगळे जग, सगळ्या सूर्यमाला हे त्याच्या उदरामध्ये सामावलेले आहेत. म्हणून तो लंबोदर, म्हणून तो महोदर. आणि हे काय सांगतात की तो सारखे मोदक खातो, सारखे मोदक मागतो. आई पार्वती मुझे मोदक दो, मोदक दो. म्हणून तो मोदकाने त्याचं पोट मोठं. अक्षरशः विडंबन करून टाकतं. एवढं हे तत्व इतकं मोठं आहे, गहन आहे की सगळं त्याच्या पोटात सामावलेलं आहे. गणपती बाप्पा सांगतात की सगळ्यांची अपराध पोटात घाला. ठीक आहे, कोण जे काय वागलं. मला सुद्धा कधी कधी कोणीतरी मला त्यावेळेस असं बोललं होतं, बँकेत मला असा त्रास झाला होता, असे बोलले होते म्हणून राग यायचा. आता भेटले नाही नाही. सोडून द्या ना, सगळं सोडून द्या. सगळं सगळं पोटात. गणपती बाप्पा आहे तेव्हापासून कोणाबद्दलही काही उरलं नाही. काही कोणाबद्दल क्रोध येत नाही. काही सगळे आपापल्या घरी सुखी राहो, कल्याण हो त्यांचं. गणपतीच्या हातात परशु आहे. परशु कशासाठी आहे. परशु हे सांगतो की आसक्ती सोडा. आसक्ती नको. आणि आपली संसारातली आसक्ती जात नाही. संसारात राहा. मी असं म्हणत नाही की आजच आपण पळून गेलो पाहिजे हिमालयात. कुठे जाणं शक्य नाहीये. मी पण जाऊ शकत नाही या फ्लॅटमधून कुठे. परंतु आसक्ती नको. असं पाहिजे की निर्लेप अगदी कमळासारखं वर पाण्याच्या आहे इथेच बसून आपण उपासना करू शकतो. कुठेही जायची गरज नाही. कुठल्याही देवस्थानालाही नाही गेलं चालते. या फ्लॅटमध्ये बसूनही आपली उपासना होऊ शकते. हा माझा विश्वास आहे. त्याच्यानंतर गणपती बाप्पाच्या हातामध्ये आणखी दुसरं म्हणजे पाश आहे. हा पाश काय करतो. असुरांचं निर्दालन करण्याकरता, असुरांच्या गळ्याभोवती आवळून त्यांना मारण्याकरता गणेशाने पाश वापरलेला आहे. परंतु तोच पाश भक्तांना आपल्याकडे ओढण्याकरताही तो वापरतो. आपण बघताना हे बाप्पा तो जो पाश आहे ना त्यांनी तू मला तुझ्याकडे ओढून घे अशी प्रार्थना केली पाहिजे. हा पाश सांगतो. गणपती बाप्पाचं वाहन मूषक. त्याला उंदीर म्हणतात. उंदीर म्हणू नये. मूषक हे एक सिंबॉलिक आहे. पण मूषक हा हा 4 देवांपासून बनलेला मूषक आहे. मुद्गल पुराणामध्ये त्याचं रहस्य दिलेलं आहे की 4 देवांनी आपलं सगळं ओझ एकत्रित करून गणेशाला वाहन निर्मिती करून दिली. त्या वाहनावर बसून गणेशाने मायाकर सुराचा वध केला. मायेपासून निर्माण झालेला असुर त्याला मारण्याकरता वाहन आवश्यक होतं. ह्या 4 देवांचं तेज आवश्यक होतं. म्हणून गणपतीचं वाहन मूषक आहे. तसंच विघ्नासुराचा निपात करण्याकरता गणपती बाप्पांना जेव्हा त्यांना काळावर नियंत्रण मिळवायचं होतं आणि तो काळ रूपी काळाला सांगितलं की तू माझं वाहन हो, त्यावेळेस हा मूषक रूपामध्ये आला आणि त्यावेळेस त्यांचं वाहन बनला. आणि म्हणून त्याला एक उंदीर म्हणून आपण म्हणू नये. तो काळ आहे. काळ जसा सगळं कुरतडत असतो म्हणून त्याला उंदराची उपमा दिलेली आहे. उंदीर बघा सगळं कुरतडून कुरतडून खराब करतो. हा काळ देखील आपलं आयुष्य कुरतडतो आहे. घटका जाती पळे जाती तास वाजे झणाना आयुष्याचा काळ जातो मोरया कारे म्हणाना. निघून जातं. हा काळ रोजचा आपलं कुरतडतोय आणि याच्यावर नियंत्रण आहे गणेशाचं.
गणेशाची सत्ता आहे. विघ्ना सत्तात्मका प्रोक्ता तेशा स्वामी गणेश्वर. या सगळ्या जगावर विघ्नांची सत्ता आहे. आपल्यावर सगळे विघ्न येत राहतात. गणपती बाप्पाला विघ्न करता म्हणतात आणि विघ्न हरताही म्हणतात. मी थोडंसं स्लाइटली मी डिफर आहे. मी विघ्न करता मला म्हणावंसं वाटत नाही माझ्या बाप. मी कदाचित प्रेमामुळे असेल गणेशाच्या, पण मला तो विघ्न करता वाटत नाही. तो विघ्न हरताच आहे. तो विघ्न दूर करतो. विघ्न करता म्हणजे काय? आता विघ्न कशी येतात? तो गणपती बाप्पा माझ्यावर विघ्न पाठवतो का? नाही. ही विघ्न जी येतात, या ही जी विघ्न ही सगळ्या आपल्या पूर्वजन्मातल्या आपल्या कर्माचा परिपाक आहे. काही ना काही कुठलं तरी भोगायला लागतं. आणि आपण उगीच त्या देवानीच माझ्यावर संकट टाकलं नाही. त्याची प्रार्थना करा, तो विघ्न दूर करेल. ते शक्ती देईल सहन करण्याची, आणि ते भोगूनच संपतात. आणि म्हणून गणपती बाप्पाला विघ्न करता, ठीक आहे, शब्दशः म्हटलं तरी माझ्या मनामध्ये तो कधीच विघ्न करता नाही. तो विघ्न हरताच आहे. कारण विघ्नांची सत्ता आहे. विघ्नांशिवाय तर काहीच नाही. आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये देखील किती विघ्न येत असतात सतत. गणपती बाप्पाला सिद्धी बुद्धिपती म्हणतात. सिद्धी कोण, बुद्धी कोण? एका असुराने विचारलं शुक्राचार्यांना, सिद्धी कोण, बुद्धी कोण, त्यांच्या पतीची कोणती खून? वाक्यच आहे त्याच्यामध्ये. तेव्हा शुक्राचार्य असुर गुरु त्यांनी या राक्षसाला सांगितलं गणेशाचं स्वरूप, की हा सिद्धी बुद्धिपती कसा. या सिद्धी आणि बुद्धी या दोन माया आहे. सिद्धी आणि बुद्धी गणपतीच्या बाजूला वामांगी सिद्धी, दक्षिणांगी बुद्धी. बुद्धी म्हणजे ओंकार, आणि ही श्री आणि ओम दोघ जण गणपतीच्या बाजूला दोन दिसतात. त्या गणपती हे पतिरूपामध्ये आहे, परंतु प्रत्यक्षात या दोन माया त्या महागणपतीनीच निर्माण केलेल्या आहेत त्याच्या शरीरापासून. मग ही सिद्धी कोण? तर सिद्धी म्हणजे हे सगळं जे दिसतंय ते. खाली उभी असलेली कार, हे वैभव, सोनं नाणं, हे फ्लॅट, हे सगळं जे काय दिसतं वैभव, ज्याची आपल्याला हाव असते की हे सगळं मला मिळालं पाहिजे जगातलं, कधी तृप्ती नाही, सगळं मिळालं पाहिजे, ही सिद्धी. आणि बुद्धी म्हणजे ही इथे जी बसलेली आहे आपली, जिथे हे इथे आहे आपली ब्रह्मरंध्रामध्ये, ही बुद्धी. याच दोन मायांच्या खेळामध्ये सगळं जग मशगूल आहे. या गणपतीच्याच माया आहे. आणि ही सिद्धी काय करते? या बुद्धीला मोहात पाडते. म्हणून सिद्धी ही मोह प्रदात्री आहे आणि बुद्धी ही मोह धात्री आहे. ही धारण करते, ती मोहात पाडते आणि ही धारण करते. आणि या दोन मायांनी आपल्याला गुंतवून टाकलेलं आहे. या दोन मायांनी गणेशाचं मूळ स्वरूप झाकून टाकलेलं आहे. आणि म्हणून गाणपत्य संप्रदायामध्ये प्रगती झाल्यानंतर या दोन्ही मायांपासून आपल्याला दूर जायचं आहे. त्या मायांचा अपमान करायचा नाही, पण त्यांना नमस्कार करून वंदन करून की हे महामायांनो, तुम्ही मला तुमच्या मायेमध्ये गुंतवू नका. मला ते गणेशाचं स्वरूप तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आणि या सिद्धिबुद्धींच्या खेळामध्ये आम्हाला गुंतायचं नाही. परंतु म्हणून त्याला सिद्धिबुद्धिपती म्हटलेलं आहे. गणेशाचं ज्ञान इतकं आहे की माझा जन्म अपुरा पडेल, असे कित्येक कार्यक्रम अपुरे पडतील. परंतु आज आपल्याला तेवढा वेळही नाहीये. घड्याळाकडे लक्ष ठेवूनच मला बोलावं लागत आहे. गणपती बाप्पाचा आणखी थोडंफार अगदी सांगतो की आरती, सुख करता दुःख करता ही आपली नेहमीची आरती आहे. नाना परिमळ दुर्वा एक गोसावी नंदनाने लिहिलेली आरती आहे. शेंदूर लाल चढायो ती माहिती. अशा एक 7-8 आरत्या माहिती आहेत. परंतु आरती जी म्हणतात गणपतीची, ती कशी म्हणतात? मला कुठे कुठे मी बघतो कार्यक्रमाला, आणि अगदी सगळं सगळं बोलतात, सगळं होतं, आणि ती आरती करताना इतकी घाई करतात, सुख करतात दुःख करतात, घाई 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 नाही. आरती ही घाईने म्हणायला नको, शांतपणे. अगदी जशी प्रार्थना ही शांतपणे करतात, तशी आरती देखील शांतपणे, आणि त्याच्यामध्ये आर्तता असली पाहिजे. आरती म्हणजे आर्तता, आर्ततेने त्याला आळवा, तेव्हाच तर त्याचा रिझल्ट येईल ना. नुसतं घाईनी म्हणून आपलं लवकर कसं तरी हे करून आरती घेतो आणि मी घरी जातो, असं व्हायला नको. आर्ततेने म्हटलेली ती आरती. अशी ती मयुरेश्वराची आमच्या एक सुंदर आरती मला मिळाली एकदा माझ्या मनात. आणि हे बघा, हे काय, हे असं आहे की आपण जर त्या क्षेत्रात गेलो ना, तर आपल्या मनामध्ये प्रश्न घेऊन आपण राहिलो, तर आपण मुमुक्षू म्हणून राहिलो की हा काय आहे, काय रहस्य आहे, या प्रश्नांची उत्तर शोधत राहिलो, तर निश्चित आपल्याला ते उत्तर कुठून तरी येतं. मला स्वतःला ती अनुभूती आहे. कोणीतरी टीव्हीवर सांगून देतो, कोणीतरी रस्त्यात सांगतो, कुठेतरी ते नेमकं पुस्तक येतं, त्याच्यात त्याचं उत्तर मिळतं, असं ते कळतं. माझ्या मनामध्ये मयुरेश्वर बद्दल, आमचं आराध्य दैवत मोरगावचा मयुरेश्वर, त्याची आरती कशी असेल, कुठे असेल,
अहो मला अचानक ती चमत्कारिकरित्या आरती मिळाली. मग ती आरती मी सुख करता दुःख करता याच्या धर्तीवर नाही म्हणायची, आर्ततेने म्हणेल मी. अत्यंत आर्ततेने मी ती आरती मग मी इथल्या लोकांना शिकवली आणि आजही आमच्या काही बऱ्याचशा ग्रुपमधले लोक ते आर्ततेने ती आरती म्हणतात. खूप सुंदर आरती आहे मयुरेश्वराची. अष्टविनायक तुम्हाला माहिती आहे, 8 पश्चिम महाराष्ट्रातले 8 विनायक, तसे आमच्या विदर्भामध्ये 8 विनायक आहेत. गणपतीचे 3.5 पीठ आहे. जसे देवीचे 3.5 पीठ आहे आदिशक्तीचे, तसे गणपतीचे 3.5 पीठ आहे. मोरगाव हा भूस्वानंद क्षेत्र म्हटलेलं आहे. गणपतीचं जे निवासस्थान, प्रत्यक्षात गणपती हे तत्वरूप आहे, पण ते जेव्हा धारण करतात महागणपतीचं स्वरूप तेव्हा त्यांचं निवासस्थान म्हणजे स्वानंद, स्वानंद लोक असं म्हटलेलं आहे. सिंबॉलिक धरायचं, ते शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. तर मोरगाव हे भूस्वानंद आहे, म्हणजे या पृथ्वीवरचं स्वानंद लोक, म्हणून मोरगाव हे अत्यंत श्रेष्ठ क्षेत्र आहे. आणि त्याच्यानंतर बाकीचे 7 गणपती. हा गणपती बाप्पा जेव्हा प्रगट झाला, शिवपार्वती आपला पंचदेवांच्या समोर जेव्हा गणपतीने आपलं स्वरूप प्रगट केलं, त्याच वेळेस गणपतीच्या निश्वासातूनच 4 वेद निर्माण झाले आणि या 4 वेदांनी देह धारण करून या महागणपतीचं स्तवन केलेलं आहे, मुद्गल पुराणामध्ये दिलेलं आहे. आता हे स्तवन जे केलं तर सर्वप्रथम ऋग्वेद उभे राहिले, ऋग्वेदानी जे स्तवन केलं ते आहे ब्रह्मणस्पती सूक्त, ज्याच्यात 62 ऋचा आहेत आणि ज्याच्याद्वारे होम केला जातो, हवन केलं जातं, अभिषेक केला जातो, ते ब्रह्मणस्पती सूक्त. दुसरं यजुर्वेदानी म्हटलेलं आहे गणेश शांतिकर, फार सुंदर आहे, त्याद्वारे त्यांनी स्तवन केलेलं आहे. सामवेदानी नामाष्टकार्य स्तोत्र, नामाष्टकार्थ स्तोत्र ते म्हटलेलं आहे. आणि अथर्ववेदानी अथर्व शीर्ष म्हटलेलं आहे. आता हे अथर्व शीर्ष आपण म्हणतो की अथर्वण ऋषींनी लिहिलेलं आहे आणि त्याच्यात गणक ऋषी, निश्रुत, गायत्री छंद वगैरे आपण वाचलेलं आहे. हे अथर्वण ऋषींनी हे पुनरुज्जीवित केलेलं आहे. हे लुप्त होतं, जसं अथर्व शीर्ष मूळ हे अथर्व वेदानी म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते लुप्त होतं. आता हे मुद्गल पुराण देखील कित्येक हजारो लाखो वर्ष, मला ते काही माहित नाही, कित्येक वर्ष लुप्त होतं, पण ते पुन्हा पुनरुज्जीवित झालेलं आहे. कलियुगामध्ये देखील आज ते टिकून आहे आणि ते पुन्हा होतं. हे सगळं ज्ञान, कारण ज्ञान हे काही नष्ट होऊ शकत नाही ना, ते कुठे ना कुठे ज्ञान हे इथेच स्फुरतं. माझं सुद्धा जे काय मी थोडंफार सांगू शकलो, हे ज्ञान काही मी असं माझं स्वतःच आहे असं नाहीच. ज्ञान हे 3 प्रकारचं असतं. एक कुठून तरी ऐकलेलं असतं, कुठेतरी वाचलेलं असतं आणि उरलेलं मात्र इथून येतं, ते स्फुरलेलं असतं. काही गोष्टी बघा स्फुरतात. एखादी तुम्हाला अनुभव असेल, तुम्ही एखादी गजानन महाराजांची पोथी वाचता, दत्ताचं वाचता, समर्थांचं वाचता, पण ते वाचताना आपल्याला ना काही कळत नाही कित्येक वेळा. आणि मग अगदी 8-10 पारायण 15 पारायण झाल्यावर लक्षात एखाद्या वेळेस त्या ओळीचा अर्थ आपोआप कळतो. तो कुठून येतो? तो त्या पॉवर, ती आपल्याला या इथे पोचवते ब्रह्मरंध्रामध्ये आणि ती आपल्याला इथे स्फुरते आणि ते कळतं. असं हे सगळं ज्ञान आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य कोणता दाखवतात, त्याला मोदक आवडतात. मोदकावर बोललं ना तर एक कार्यक्रम होतो, दुर्वावर बोललो तो एक कार्यक्रम होतो पूर्ण. इतकं ते आहे की दुर्वा का वाहतात, गणपतीला मोदकच का प्रिय आहे. परंतु गणपती बाप्पा असं दैवत आहे की त्यांना अगदी प्रत्येक वेळेस मोदकच केले पाहिजे असं काही नाही आहे. आता आमच्याकडे कधी कधी नाही जमत मोदक करणं, गणपतीला गुळ खोबरं जरी दाखवलं तरी त्याला ते प्रिय आहे. थोडासा गुळ खोबरं आणि त्याला नैवेद्य दिला तरी, असं काही अट्टहास नको, भक्ती हवी त्याला, दुसरं काही नको, श्रद्धा आणि भक्ती याच्याशिवाय. चतुर्थी तिथी गणपतीला प्रिय आहे, कारण गणेशाचे बहुतेक अवतार सगळे चतुर्थीला, म्हणजे संकष्टी नव्हे, विनायकी चतुर्थीला झालेले आहे. म्हणून संप्रदायातले लोक किंवा गाणपत्य लोक दोन्ही चतुर्थ्या करतात, विनायकी संकष्टी. परंतु संकष्टहरिणी संकष्टी आपले जे आपण भौतिक जगामधले जे लोक आहे, आपल्यावरचे चतुर्विध संकट दूर व्हावे याच्याकरता आपण संकष्टी चतुर्थी करणं आवश्यक असतं. आणि जी आपण संध्याकाळी चंद्रोदय किंवा चंद्रोदयाच्या आधी सुद्धा काही लोक सोडतात, काही त्याच्यामध्ये असं नाहीये. आणि गणपती बाप्पाची ना काही लोकांनी थोडीशी भीती बाळगलेली आहे की नाही, अगदी खूपच कडक आहेत आणि मग ते उजव्या सोंडेचा गणपती, डाव्या सोंडेचा गणपती, मला पुष्कळ लोक प्रश्न विचारतात. पण असे काही भीती बाळगण्याचं कारण नाहीये, हे अत्यंत प्रेमळ आहे. ईश्वर हा प्रेमळ आहे, त्याच्या जर भीती बाळगून आपण काहीतरी केलं तर मी तर कधी कुठलीच भीती बाळगली नाही आजपर्यंत आणि मला त्याच्याकडनं प्रेमच दिसलं जे काय असलं तर आपण असे कुठल्याही प्रकारच्या अशा शंका मनात ठेवून किंवा अशी काही भक्ती करण्याचं गरज नाही.
पण आपलं निश्चिंतपणे, पण श्रद्धा आणि चित्तशुद्धी, त्याच्याशिवाय काही नाही. चित्तशुद्धी अत्यंत आवश्यक आहे. आणि श्रद्धा, श्रद्धा म्हणजे निष्ठा, अत्यंत श्रेष्ठ अशी निष्ठा. एक मुलगा, एका गावामध्ये काही लोक होते, तिथे पाऊसच पडला नाही बरेच वर्ष. आणि मग कोणत्या तरी एका सद्गुरूंनी सांगितलं की उद्या मी तिथे येतो, गावाच्या ग्रामपंचायतीच्या तिथे, आणि तिथे मी एक प्रार्थना म्हणतो, त्याबरोबर मग थोडासा पाऊस येईल दुपारून. सगळ्या गावात दवंडी पिटवण्यात आली की उद्या दुपारी 12 वाजता, तो होता एप्रिल महिना, आणि एप्रिल महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता ग्रामपंचायतीचे तिथे सगळेजण जमा, आणि तिथे पाऊस पडणार आहे हे गुरु. अशी दवंडी पिटवली. सगळे लोक, काहींनी शंका घेतली, असा कसा येणार आहे, एप्रिलमध्ये कुठे पाऊस येतो का, एवढं ऊन पडलेलं आहे, शक्यच नाही, ते थोटांड आहे, असं वगैरे झालं. बरं ठीक आहे, काही लोक म्हणाले जाऊन तर पाहू, जाऊ. अशी म्हणजे हे भक्तही अशा प्रकारचे असतातच ना. सत्संग सुरू आहे, काही लोक अगदी भक्तीने येतात, काही लोक म्हणतात टिंगल उडवायला येतात, काही म्हणतात जाऊन तर बघू, दारातूनच बघू काय म्हणतात देशमुख, काय सांगतात. अशा प्रकारचे लोक येत राहतात. हे लोक सगळे तिथे सकाळी जायचं, 12 वाजता निघाले. 12ला 5 कमी असताना एक मुलगा निघाला, छोटासा 8 वर्षाचा, आणि आई मला छत्री दे, मी छत्री घेऊन जातो. ती म्हणाली अरे कशाला. नाही म्हणे पाऊस पडणार आहे ना प्रार्थनेनंतर. केवढी श्रद्धा. मग ईश्वर, मी थोडी अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यामध्ये काही आपण जास्तही नाही आहे. ईश्वराकडे जायचं तर ही अशी श्रद्धा असलीच पाहिजे. श्रद्धा ठेवली त्याच्याशिवाय होणारच नाही. ती श्रद्धा आपल्याला ठेवावीच लागेल. आणि चित्तशुद्धी, चित्तशुद्धी अत्यंत आवश्यक आहे. 5 प्रकारचं चित्त असतं आपलं. म्हणजे दिस एंटायर वर्ल्ड इज डिवायडेड इंटू 5 चित्तास, असं माझं मत आहे. 5च चित्त आहे. क्षिप्त, मूळ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोधक. हे 5 चित्तामध्ये सगळे आपण भरलेलो आहोत. आपण कुठे बसतो ते बघायचं. पहिलं क्षिप्त. क्षिप्त म्हणजे सतत मी माझ्या याच्यामध्ये मशगूल, माझं ऑफिस, माझे संसार, माझे मुलं, माझ्या मुलीचं लग्न, माझं हे सगळं मी मी मी, माझं पैसे, बाकी याच्याकडे काही लक्षच नाही. नुसतं मी मी मी, माझं मला. इव्हन म्हातारपणी देखील एक 62 वर्षाचे माझेच ओळखीचे माझ्याकडे आले, म्हणे मी देशमुख प्लॉट घ्यावा का फ्लॅट घ्यावा. अहो म्हटलं कधी प्लॉट घेणार, कधी घर बांधणार, आणि त्याच्यावर किती वर्ष राहणार, काही आहे का भान तुम्हाला. क्षिप्त. मग सगळं सांगत सुटले, माझं असं माझं तसं. हे क्षिप्त चित्त. दुसरं मूढ. मूढ चित्त. मूढ म्हणजे आज पेपर उघडून बघा, यांनी त्याला भोसकलं, त्याला मारलं, त्याला लुटलं, हे सगळे मूढ चित्तवाले आहेत. कसं काय हो, मला आश्चर्य वाटतं, एवढा मोठा तो चाकू कसा काय पोटात खूप असला केवढं जबरदस्त चित्त असेल ते त्याचं. चाकू, आपल्याला साधी सुई डॉक्टर टोचतात, मुलीला इंजेक्शन देतात, तर मी इकडे बघतो. असं आपलं चित्त असतं. आणि हे कसे काय म्हणजे, पण तसे मूढ चित्तवाले लोक आहेत जगात. तिसरं विक्षिप्त. विक्षिप्त म्हणे वागतात इकडेचे ना तिकडचे. कधी वाटतं देव आहे, कधी वाटतं नाही आहे, कधी काय करावं, कधी हे तिकडे, आणि काहीच होत नाही शेवटी. आणि विक्षिप्त वागतात. शेवटी मग रिटायरमेंट नंतर काही लोक घरी विक्षिप्त वागले की घरचे म्हणतात की तुम्ही बाहेर गेलेले बरे, फिरून या जरा. विक्षिप्त चित्त असतं. नंतर आहे एकाग्र चित्त, कॉन्सन्ट्रेशन. शांतपणे ध्यान साधना, त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशनच असलं पाहिजे तुमचं सगळ्यांचं. आणि त्या कॉन्सन्ट्रेशननी ध्यान साधना तुमची होईल, ते एकाग्र चित्त. आणि निरोधक. निरोधक म्हणजे सगळ्या चित्ताचा लय करून टोटली, ते आपल्याला शक्य नाही. ते योगी लोकच करू शकतात. 5 प्रकारच्या चित्तामध्ये हे पहिले 3 तर नको. क्षिप्त नको, मी माझं मला सोडा. विक्षिप्त तर वागूच नका. मूळ तर आपण होऊच नाही, होऊ शकतही नाही. पण आपण हे एकाग्र चित्त आहे, ते मात्र धारण करू शकतो. कॉन्सन्ट्रेशन, बाकी काही नाही घ्या. बस या ध्यान आणि साधना आणि हे सगळी भक्ती आणि शक्ती, याच्यामध्ये जर आपण सगळ्याचा चित्ताचा लय करून फक्त हे एकाग्रता ठेवली, एकाग्र चित्त धारण केलं, तर निश्चित या पंचभूमी, चित्ताला पंचभूमी म्हटलेलं आहे, याचा लय झाल्यानंतर त्या सुपर पॉवर, जी सूक्ष्म पॉवर आहे, जी गणपती बाप्पा म्हणा, मी त्याला गणपती बाप्पा म्हणेल, कोणी विष्णू म्हणतील, कोणी शिव म्हणतील, काही म्हणा, पण त्याचं काहीतरी अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित. आणि म्हणून या गणपती बाप्पाचं जे स्वरूप आहे, हे फक्त मला आजच्या कार्यक्रमामध्ये सांगायचं होतं की गणपतीला फक्त सीमित ठेवू नका. ते फार मोठं तत्व आहे गणपती म्हणजे. आणि अभेदताच ठेवा. कोणीही कुठेही जायची गरज नाही.
आपलं जे आहे तेच चालू ठेवायचं आपण सगळं ध्यान, आणि त्यातच प्रगती करायची. गणेशाबद्दल काही असं गुरुमंत्र म्हणा, कुठलाही श्री गजानन जय गजानन आहे, ओम गंग गणपतये नमः हा मंत्र जपला तरी चालतो. आणि नाही म्हटलं दुसरा, पण ज्या वेळेस एक अभेदता ठेवा की जेव्हा त्या गणपतीला आपण नमस्कार करतो तेव्हा हा माझा नमस्कार त्या सगळ्याच देवांना पोचतो आहे, एवढं जरी आपण लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. आणि आपण पुढे कधी संधी मिळाली तर याच्यावर पुढचं आणखी गणेशाबद्दलची माहिती आहे ती आपण प्रयत्न करू. मुद्गल पुराण जाणून घेऊ, गणेश गीताही जाणायची असेल, जशी इच्छा असेल, जो तो योग आहे शेवटी. आज गुरुपुष्यामृत योगालय हा योग आलाय तुमच्या आयुष्यामध्ये की गणपतीचं स्वरूप तुम्हाला कमीत कमी थोडस तरी माहीत व्हावं. कदाचित तो योग आणणार आहे तोच आहे. योग अयोग संयोग हे सगळं त्या गणपतीचीच लीला आहे, आणि तो महागणपतीच तो आपलं सगळं हे करेल. सगळ्यांची विघ्न दूर हो, आणि हे गणपती बाप्पा आपल्याला सगळ्यांवर कृपा करो एवढी मी प्रार्थना करतो. आणि इथे मी माझं विराम देतो. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. खूप छान बोललात दादा. गुरुपुष्यामृत योगाच्या या पर्वावर आपली अमोघ वाणी आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोचली आणि खरंच खूप साध्या सोप्या भाषेत आम्हाला सगळ्या गोष्टी, अगदी गूढ रहस्य तरी जी होती ती आम्हाला हळूहळू समजायला लागली. आम्हाला सगळ्यांनाच आपलं जे आजचा सत्संग आपण म्हणू तो खूप आवडला. एक 10 मिनिटाचं ध्यान करू आणि तुम्हाला सगळ्यांनाच बोलायचं असेल, दादांशी संवाद साधायचा असेल तर नंतर आपण संवाद साधावा. एक 10 मिनिटं आपले चष्मे बाजूला काढून घेऊया आणि ध्यानाला बसूया. एकदम शांत व्हा मास्टर्स. आपले डोळे हळूवार मिटून घ्यावे. गणपती महाराजांना आपण आवाहन करतो आहोत. आपण एका वर्तुळात बसलेलो आहोत. आणि मधोमध महागणपती त्यांच्या हृदयातून जो प्रकाश बाहेर येतोय तो आपल्या हृदयापर्यंत आज प्रचंड ऊर्जा निर्माण झालेली आहे. ही सगळी ऊर्जा आपल्या देहभर पसरलेली आहे. सर्वप्रथम आपले लक्ष बाप्पांच्या चरणावर जाते. बाप्पाच्या उजव्या पायाच्या अंगठ्यावर आपण आपलं मस्तक आज्ञाचक्र ठेवलेलं आहे. ओम गं गणपतये नमः. 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 ओम
गंग गणपतये नमः. ओम गंग गणपतये नमः. बाप्पाची ऊर्जा महसूस करावी. आपल्या ओंजळीत जी सुगंधी फुले आहेत, दुर्वा आहेत, ते बाप्पाच्या पावलावर व्हावे. ओम ओम. बाप्पाला प्रार्थना करूया. हे बाप्पा, या विश्वाचं कल्याण कर. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी होऊ देत. इथली शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, स्त्रिया, मुली, गाई वासर, पशु पक्षी, धरणी माता, आम्ही सगळे आनंदित आहोत, सुरक्षित आहोत. या क्षणी आपल्या ब्रह्मरंध्रावर आशीर्वाद जाणवेल. असेच मनोभावे पुन्हा एकदा हात जोडूया बाप्पाला आणि चेतने तिकडे येऊया.
आपले दोन्ही हात अत्यंत कोमलतेने डोळ्यांवर ज्यांना आवाहन केलं होतं त्या गणपती बाप्पांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि रजा मागते. आपले डोळे हळूवार उघडा. दोन्ही हातांच्या उंजळीत 5, 4, 3, 2, 1, 0. मास्टर्स, सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्याला, आपल्या आई वडिलांना, आपल्या गुरूंना माझे शतशः प्रणाम. सुजाताताई, आपण आला आहात ना? आभार प्रदर्शन करावं आणि नंतर मग ज्यांना बोलायचं असेल ते दादांशी बोलू शकतात. जय गणेश. धन्यवाद ऋताताई. आपल्या प्रयत्नांमुळे आज आम्हाला संजय सरांचे श्री गणेशाबद्दलचे अमूल्य विचार ऐकण्याचं भाग्य लाभलं. दादा, आपण खूपच गोष्टी आम्हाला म्हणजे समजून दिल्यात. त्यातलं एक म्हणजे आरतीचं जे तुम्ही सांगितलं, आरती ही अर्थतेने व्हायला पाहिजे, अर्थभाव पाहिजे त्याच्यात. बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की आरती धडमधड धडमधड बोलून एक ते आपण उरकावं अशा भावनेने केली जाते. तर ते हे तुम्ही खूपच छान सांगितलं आणि हे सगळ्यांनी अंमलात आणण्याजोगं आहे की आरती अर्थतेने व्हायला पाहिजे. तसेच शिव, विष्णू, अन्न वगैरे हे सर्व ब्रह्म आहेत आणि सर्वांना कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणजे महागणपती श्री गणेश. तर हेही तुम्ही खूप छान रित्या समजावून सांगितलं. नाहीतर आम्ही आतापर्यंत फक्त मूर्ती पूजेलाच महत्व देत होतो. फक्त गणपती म्हणजे सोंडवाला गणपती असंच होतं. तर तुम्ही महागणपतीचं तत्व अतिशय छान रीते समजावून सांगितलं. आणखी बरंच काही सांगितलं, पण आता वेळेअभावी जास्त मुद्दे मांडत नाही. धन्यवाद दादा, तुम्ही ते आलात आणि गणपती बद्दलचे अनेक पैलू जे आम्हाला माहित नव्हते ते तुम्ही सांगितलं आणि आमच्या ज्ञानात खूपच छान भर घातलीत आणि आमच्या आध्यात्मिक प्रगतीच मार्गदर्शक असे आपले विचार होते. आम्हाला ते पुढे जाण्यास खूप उपयुक्त ठरतील. तुम्ही परत परत या आणि उरलेला जो पाठ तुम्ही सांगणार आहात नंतर, तर तो आम्हाला अवश्य सांगा आणि आम्हाला आध्यात्मिक प्रगतीवर पुढे पुढे जाण्यास मार्गदर्शन करावे अशी ह्या आराधना ध्यान समूहातर्फे मी आपल्याला हृदयापासून विनंती करते आणि आपण इथे आल्याबद्दल आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद सुजाताताई. आधी सर्वप्रथम डॉक्टर मनोज पळसोदकर यांचे आभार मानते मी, कारण त्यांच्यामुळे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो. तर त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांना बोलायचं असेल त्यांनी कृपया आपला हँड रेस करावा आणि दादांशी बोलू शकतो आपण. शिरीष दादा. हा, आत्मवंदन गुरुजी. आणि ऋताताई, तुम्हाला पण नमस्कार. हे आजचं जे गणपती बाप्पांबद्दल जे काय ऐकलं ते अतिशय खूपच अमूल्य अशी माहिती होती. बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या आणि गुरुजी, तुम्ही दिलेल्या या माहितीमुळे माझं तर पूर्ण परसेप्शन चेंज झालं. मी पण पूर्वी जे तुम्ही म्हणालात त्याप्रमाणेच गणपतीचं रूप आणि हे असाच विचार होते डोक्यात. पण आज ते सर्व बऱ्याच प्रमाणात चेंज व्हायला लागले. मला पण काही शंका यायच्या, जसं मूषक असतं ते उंदीर असं का वाहन, पण तुम्ही जे सांगितलं त्याच्यामुळे आज ते डोक्यात प्रकाश पडला. मला एकच तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जी हे म्हणालात की आरती ही आर्ततेनी करावी, तर ती आर्ततेनी म्हणून तुम्ही हे पण म्हणालात की तुम्ही काही जणांना असं शिकवलंय की आर्ततेनी म्हणजे कशी. तर आम्हाला पण जरा त्याचं तुम्ही मार्गदर्शन म्हणून जरा बोलून दाखवलं तर आम्ही पण काहीतरी त्याच्यातून घेऊ, ही तुम्हाला कळकळीची विनंती. त्याच्यामध्ये मला म्हणजे असं जाणवतं की आपण आर्तभाव जो असतो
हा अत्यंत आपल्या बोलण्यामध्ये पण असावा. जसं आपण सतत मधुरच बोललं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, तसं आर्तभाव हा ईश्वराला आळवताना आर्तभाव असावा, असं माझं नेहमी मत येतं. तर त्याच्यात असं झालं की एकदा म्हणजे बघा, मी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कुठे कुठे कधी कधी आपल्याला कसंही ज्ञान प्राप्ती होते. एकदा आमच्या टीव्हीवर काहीतरी कार्यक्रम सुरू होता आणि त्याच्यामध्ये कुठलं तरी एक जुनं महाभारत नाही, नवीन प्रकारचं महाभारत चालू होतं. तर त्याच्यामध्ये ती जी द्रौपदी होती, ती काहीतरी एक मंत्र अशी सुंदर तिने म्हटला आणि ती चाल मला खूप आवडली एकदम, की तिने आर्ततेने आळवलं त्या मधुसूदनाला, कृष्णाला. तर ती चाल मला अशी एकदम माझ्या डोक्यामध्ये, जसं आता तुम्ही म्हणाले एकदम डोक्यात फिट होतं, तसं मला झाली. आणि मग मी म्हटलं, बा हा मंत्र जो जो असतो, ओम गंग गणपतये नमः, आता साधा मंत्र आहे, ओम गंग गणपतये नमः, आपण असाही म्हणू शकतो, ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपतये नमः असंही म्हणू शकतो. पण मग आता कधी कधी काय व्हायचं की मी ऑफिसला निघायचं, स्कूटरवर चाललो आहे आणि त्यावेळेस ओम गंग गणपतये नमः, ओम गंग गणपत असं म्हटलं तर त्याच्यापेक्षा थोडं आर्ततेने म्हणत गेलो तर काय हरकत आहे. आणि मग मी त्या मंत्रामध्येच तो अर्थभाव ओतण्याचा प्रयत्न केला. आता तोच मंत्र बघा, मी तुम्हाला 1 मिनिटात सांगतो आर्ततेने कसा म्हण. ओम गंगणपतये नमः, 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 ओम गंगणपतये नमः. स्कूटर चालली आहे, हृदयामध्ये असा हळूहळू आर्ततेने म्हणत राहिलं तर त्यात आर्तता ओतल्या जाते आपोआप. आणि असे मंत्र म्हटल्यानंतर तो ईश्वर का बरं नाही धावून येणार. तसंच मग मला आरतीचं लक्षात आलं, ही मयुरेश्वराची आरती आहे, तर मी अशी साधं नका म्हणू, छान आर्ततेने म्हणू. तर ती मी आपण पुढच्या याच्यामध्ये, आता ती मोठी आहे जरा आरती, आता वेळ नाही आपल्याला तेवढा, तर मी तुम्हाला ती पण शिकविल आणि आपण म्हणूया सगळी ती एकदा. आणि सुंदर आरती आहे मयुरेश्वराची, तर ती पण अर्थभाव हा महत्वाचा आहे, बस बाकी तर काय. धन्यवाद गुरुजी. सुजाताताई बोला. नमस्कार गुरुजी. अभेदता हेच तत्व. आणि तुम्ही बालाजीचं दर्शन कुलदैवत म्हणून घेत असताना तिथे बालाजीला सोंड फुटली, म्हणजे गणपती बद्दलचे तुमचे जे भाव होते, तर गणपती आणि बालाजी हे एकच आहे हे तुम्हाला जाणवलं तिथे. म्हणजे ह्याच्यातून असं लक्षात येतं की सर्वच देव हे तत्वरूपाने एकच आहेत, पण आपण प्रत्येकाला मूर्तीत बघून वेगवेगळे देव म्हणून आपण त्यांची उपासना करतो. तर हे खूप चांगला पॉइंट. स्वसंवेद्य गणपती म्हणजे स्वसंवेद्य आहे, कोणापासूनही उत्पत्ती नाही, तो आहे, ही इज देअर. हे अतिशय छान, एकदम मनात फिट्ट बसून गेलं की तत्व आहे ते, कुठली मूर्ती नाहीये आणि तत्वरूपानेच त्याला पाहायला पाहिजे. तसंच शिव, विष्णू, अन्न वगैरे हे सर्व ब्रह्म आहेत आणि सर्वांचा कंट्रोलिंग अथॉरिटी तो महागणपती. तर हेही खूप छान समजलं. खूप खूप धन्यवाद दादा. परत या आणि असंच आणखी. आता हो शिरीष हो. दादांनी जसं आरतीचं बद्दल सांगितलं आणि मगाशी तुम्ही पंचदेव त्यांचे डिटेलमध्ये सांगणार होतात, तर ते सांगण्यासाठी परत जरूर या, आम्ही तुमची वाट पाहतो. हो, मला माझं दुसरं काहीच उद्देश नाही आहे, उद्दिष्ट जीवनातलं, की हे गणेशी ज्ञान जे आहे सोप्या भाषेमध्ये, साध्या भाषेमध्ये, कथारूप. इव्हन मुद्गल पुराण आहे, मुद्गल पुराण मी सांगितलं खूप मोठं आहे, त्याच्यावरही आपण काही एपिसोड घेऊ शकतो. आणि गणेश गीतेवरही आपण करू, अथर्व शीर्ष आहे, असं निरनिराळे एक एक छोटे छोटे आपण हे तयार करत. आणि मला तुमचा हे ध्यान साधनेचं जे तुमचा हा ग्रुप आहे खूप आवडला आणि खूप चांगली प्रगती आपली सगळ्यांची याच्यातनं होऊ शकते, हा मलाही आहे. आणि मला खूप आवडेल, मी याच्यामध्ये तुमचाच आता मेंबर झालेलो आहे याच्यामध्ये, आणि मी निश्चित येत जाईल. आणि गणेशाचं ज्ञान जेव्हा जेव्हा वेळ येईल, आणि मलाही तुमच्या लोकांकडनंही बाकीचं मलाही ऐकायला मिळेल सगळं, तर मला खूप आज आनंद वाटला. आणि ते सगळं मी मोरयाचीच कृपा समजतो माझ्यावर. मोरया. जय गणेश. धन्यवाद दादा. प्राचीताई. धन्यवाद गुरुजी. नमस्कार गुरुजी. तुम्ही आज छान गणपतीबद्दल खूप छान डिटेल माहिती दिली.
सगळे जे शंका होत्या त्या दूर झाल्या. मला फक्त एक विचारायचं आहे की तुम्ही मूषक हा चार देव आहेत, मूषक म्हणजे 4 देव आहेत, तर ते 4 देव कोणते हे सांगू शकाल का? हेच शिव, ब्रह्मदेव, विष्णू, शिव आणि शक्ती, हे अच्छा, 4च देव. ओके. काय झालं, मायाकर नावाचा असुर जो निर्माण झाला होता, तर तो मायेपासूनच निर्माण झालेला होता. या ज्या सगळ्या, कारण माया पण निरनिराळ्या माया आहे. ब्रह्मदेवाच्या पाठीतूनही अविद्या जन्मली होती. म्हणजे ब्रह्मदेव जेव्हा निर्मितीला लागले तेव्हा त्यांना अभिप्रेत होतं की सगळं चांगलंच मी निर्माण करील, सगळे देवच निर्माण करील. पण तसं न होता त्यांच्या पाठीतून एक अविद्या निर्माण झाली. त्याच्यामध्ये तम, मोह, महामोह, तामिस्त्र, हे सगळं असं निर्माण झालं. ज्याच्यापासून आपण बघा, तम म्हणजे अज्ञान, सगळीकडे अज्ञान आहे, आपण अज्ञानी आहे, जिकडे अज्ञान भरलेलं आहे. त्याच्यानंतर मोह, मोहात पडतो सतत. महामोह, कुणालाही काही वाटेल ते गैरकाम करतो. तामिस्त्र, अंध तामिस्त्र, ते याच्यापासून रोगराई. बघा, कुठे रोग हे संपलेले नाही पृथ्वीवरचे. किती तुम्ही वॅक्सिन आणा, किती आणा, पुन्हा पुन्हा रोग येतातच. आणि रोग, दारिद्र्य निर्मूलन होत नाही. किती समानता आणायचा प्रयत्न करा, दारिद्र्य राहतच कुठे ना कुठे. तर असं हे सगळं ब्रह्मदेवाच्या पासूनच निर्मिती झाली सगळं. तर त्यावेळेस ही जी माया निर्माण झाल्या, तर एक महाअसुर रूपामध्ये छळायला लागली आणि त्याला मायाकर असुर म्हटलं. आणि त्या मायाकर असुराला विजय मिळवणं कोणत्याच देवाला शक्य नव्हतं. तर त्यावेळेस आकाशवाणीद्वारे हे कळलेलं होतं देवांना की फक्त महागणपतीचा जो अवतार होईल तोच याचं निपात करू शकेल, त्याच्यावर कंट्रोल येईल. तर त्यावेळेस त्यांनी आराधना केली आणि मग महागणपती प्रगट झाले. तेव्हा त्यांनी सांगितलं की याला कंट्रोल करणं मलाही शक्य आहे, पण मला त्याला एक तेवढं वाहन पाहिजे. जसं अर्जुनाला देखील युद्ध करताना आधी त्यांनी म्हटलं की मला तेवढा सारथी तसा केपेबल पाहिजे तसा. तर श्रीकृष्णाने स्वतः सारथ्य स्वीकारलं. तसं गणपतीने सांगितलं की मला तेवढं वाहन तसं पाहिजे. तर तुम्ही कोण, तर हे सगळं शंकराला स्फुरलं. आणि शंकरांनी मग देवांना सांगितलं की आपण आपलं सगळं ओझ त्या 4 देवांनी मिळून हे वाहन तयार करू. तर 4 देवांनी निर्माण केलं, तर तो चौरेश वाहन झाला. 4 चौरेश वाहन म्हटलेलं आहे. आणि त्याचा जो आकार आला तो मूषकाचा आला, मूषकाच्या आकारात. आणि त्या वाहनावर गणपती आरूढ झाले, पाशांकुश घेतलं आणि मायाकर असुराशी युद्ध केलं आणि त्याला मारलं. तेव्हापासून ते सिम्बॉलिक, म्हणजे की बा मूषक, ही एक कथा आहे. आणि दुसरी मी सांगितली ती काळ, विघ्नासुराचा नाश करताना या काळावर नियंत्रण, तो काळ रूपी जो आहे तो उभा झाला आणि तो कुरतडणार आहे सगळ्यांना. तर तो काळ, आणि म्हणून तो मूषक, आणि म्हणून गणपतीचं वाहन मूषक, सिम्बॉलिक. नुसतं ते आपलं एक उंदीर बघून लोक जे होतात ते चुकीचं आहे. आपण ते थोडं जाणून घेतलं पाहिजे हे सगळं. छान, खूप छान. परत एकदा शंका क्लिअर झाली. खूप खूप धन्यवाद आपले. सरिताताई. सरिताताई. नमस्कार गुरुजी. खूप छान माहिती मिळाली आपल्याकडून. आणि ज्या काही गोष्टी माहीत नव्हत्या, कदाचित माझा तो हा प्रश्न बालिशच असेल असं वाटायचं की एवढा मोठ्या गणपती बाप्पा आणि एवढंस वाहन मूषक का दाखवतात किंवा का ठेवलं आहे, तर त्याचंही शंका निरसन झालं. खूपच सुंदर माहिती मिळाली आणि अथर्व शीर्षावर ऐकायला आम्हाला खूपच आवडेल. पुन्हा लवकरच योग यावा ही विनंती आहे. येईल. अथर्व शीर्षावरही आपण पूर्ण एक दिवस हे करू. आणि अथर्व शीर्षावर आपण बघू की जेव्हा संकष्टी चतुर्थी असते त्याच्या आधीच जो काय आपला सत्संग होईल त्या याच्यामध्ये सांगू. आणि मग संकष्टीच्या दिवशी अथर्व शीर्ष म्हणा, की ते म्हणताना निश्चित लोकांना फरक वाटेल की आपण जे ऐकलं ते आज कसं काय आपण हे म्हणतोय, त्यावेळेस तो फरक पडेल, माइंडसेटच बदलून जाईल. आपण अथर्व शीर्षावर पण निश्चित प्रवचन करू. हो, धन्यवाद धन्यवाद. राधिकाताई बोला. आत्मवंदन दादा, खूप छान सांगितलं तुम्ही. अगदीच सुरेख, अगदीच सुरेख. धन्यवाद धन्यवाद दादा. बोलूया. शोभाताई. आत्मवंदन दादा. कृताताई, अनघाताई, कोटी कोटी प्रणाम. खूप छान माहिती मिळाली. गणपती तसं हे सगळ्यांना आबालवृद्धांना आवडणारी देवता आहे. म्हणजे सगळं असं कोणीच हे नाही की त्यांना त्याच्याविषयी असं ओढ नाही, सगळ्यांचीच आवडती देवता आहे ती. आपण हेही सांगितलं की सिद्धी बुद्धिपती आहे तो.
आणि जेव्हा आपण त्या सिद्धी बुद्धी ह्या माया आहेत हे बाजूला सरकवल्यानंतर ते म्हणजे गणेशाचं दर्शन होतं. आपल्या ब्रह्मांड म्हणजे ब्रह्मांडातच तोच आहे, त्याचं आपल्याला दर्शन होतं. आणि मुद्गल पुराण हे मुद्गल ऋषींनी लिहिलेलं आहे. हे मुद्गल ऋषी म्हणजे हे ऋषी आहेत हे पहिल्यांदा समजतं. आणि ते खूप मोठं पुराण आहे हे पण समजलं आता. त्याच्यानंतर ओंकारातूनच त्याची निर्मिती झालेली आहे आणि ओंकार हे ब्रह्माचं मूळ रूप आहे, त्यातून गणेश उत्पन्न झालेले मूळ रूप तेच आहे हे पण समजलं. अशी खूप माहिती नसलेले आज हे ज्ञान झालं आम्हाला. खूप खूप धन्यवाद. आपण नेहमी येत राहावं दादा. गणपतीच्या याच्या गणपतीचं जे ज्ञान प्राप्ती करताना निरनिराळे ऋषी मुनी यांचं नावं कळली मला, त्यांचं कार्य कळलं. पण त्याच्यामध्ये गाणपत्य संप्रदायामध्ये 3 ऋषी मला खूप भावून गेले, खूप आवडले. पहिले म्हणजे तर मुद्गल मुनी, की ज्यांनी हे मुद्गल पुराण लिहिलं. आणि मुद्गलासारखा भक्त होणे नाही हे गणपती बाप्पांनी सांगितलेलं आहे, कधीच होणार नाही त्यांच्या इतका श्रेष्ठ. आणि मग मुद्गल मुनींचं जे चरित्र आहे त्याच्यावर सुद्धा आपलं खूप मोठं आपण सांगू शकतो, तेही आपण पुढे सांगू. तर 3 ऋषी म्हणजे पहिले मुद्गल मुनी, दुसरे आहे गृत्समद ऋषी. गृत्समद हेही अत्यंत श्रेष्ठ गाणपत्य होते, की ज्यांनी गणानात्वा हा जो मंत्र आहे तो सिद्ध केला होता. ओम गणानात्वा गणपती हवामहे जी ब्रह्मणस्पती सूक्तामधली जी ऋचा आहे ती सिद्ध केली, ते गृत्समद ऋषी. आणि तिसरे भृषंड ऋषी, ज्यांनी इतकी गणेश उपासना केली की ज्यांना भ्रूमध्य म्हणजे या भुवयांच्या मधून सोंड फुटली, म्हणून त्यांना भृषंड ऋषी. तर हे 3 ऋषी अत्यंत श्रेष्ठ या गाणपत्य संप्रदायामध्ये होऊन गेलेले आहे. आणि त्यांच्याबद्दलही आपण माहिती पुढे घेऊ की या भृषुंडींचं कसं चरित्र आहे, गृत्समदाचं काय चरित्र आहे, आणि मुद्गल हेही आपण वेळोवेळी आपल्याला जसं आता हे इतकं अगाध ज्ञान आहे की असे पीसेस मध्ये थोडं थोडं, कधी आज हे, कधी ते, कधी अथर्व शीर्ष, असं करत आपण निश्चित याच्यामध्ये चांगलं ज्ञान हे करू शकतो. आणि मी निश्चित प्रयत्न करेन. प्रतिभाताई. तर दादा तुम्ही ज्ञान आघात तर दिलंच, पण माझं असं झालं होतं की माझ्याकडे मुद्गल पुराण आहे, बाकीची मी पुराण वाचली, पण हे पुराण वाचण्याची का इच्छा होत नव्हती किंवा का तिकडं काही असं मन होत नव्हतं, ते असंच पडू नये कपाटामध्ये, तिकडं काही हे होत नव्हतं. पण आज तुमच्या ह्या सर्व ज्या इतके सुंदर प्रकारे तुम्ही त्याचं सगळी माहिती दिली, तर त्याच्यामुळे आज त्याची मात्र इच्छा निर्माण झाली. ते काहीतरी कारण व्हावं लागतं एखाद्या गोष्टीकडे जाण्यासाठी. तर आज तुमचं हे जे इतकं सुंदर प्रवचन आहे आणि इतकी सुंदर माहिती आहे ना, मला ती इच्छा माझी निर्माण झाली. आता त्याच्यावरची धूळ नक्कीच टाकली जाईल. बाकी पुराण वाचली गेली, पण गणेश पुराण आणि ते मुद्गल पुराण तसंच पडलंय माझ्याकडे. तर ते आता मात्र तुमच्यामुळे ही प्रेरणा मला मिळाली. खूप खूप धन्यवाद दादा. मुद्गल पुराण तुमच्याकडे जे आहे ते देसाईंचं असेल ना बहुतेक, प्राकृत हो 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 देसाईंचं ना, सी ग हो देसाई, सीताराम देसाई हो त्यांनी लिहिलेलं आहे. हा, तर हो मुद्गल पुराणाचे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मुद्गल हा. पुराण हे मूळ मुद्गल मुनींनी संस्कृत मध्ये लिहिलेलं आहे, मूळ संस्कृत आहे. तर ते फार पूर्वी जवळपास 75-80 वर्षापूर्वी कुरुंदकर महाराज म्हणून होऊन गेले संस्थानी, त्यांनी काही प्रती छापल्या होत्या आणि त्या ते वाटत असत. तर ते पुराण आता दुर्मिळ आहे, मिळतच नाही संस्कृत. परंतु मला गणेशाची कृपा की ते चमत्कारिकरित्या मला मिळालं आणि माझ्याकडे ते मूळ मुद्गल पुराण संस्कृत मधलं आहे, त्याचे पण मी पारायण करतो. दुसरं हे जे तुमच्याकडे आहे सी ग देसाईंनी त्याचा अनुवाद केलेला आहे, ते पण अत्यंत उत्कृष्ट आहे. ते पण त्यांनी पण जर वाचलं तर पूर्ण पारायणाचं पुण्य लाभतं, त्यांनी पारायण होतं पूर्ण. तिसरं मुद्गल पुराण एक डॉक्टर बोडखे अमरावतीचे त्यांनी पण लिहिलं होतं, ते आता स्वानंदवासी झाले, त्यांनी ते तिसरं ते पण माझ्याकडे आहे. चौथं मराठीमध्ये पुस्तकं आपले स्वानंद पुंड, जे माझे मित्र आहे गणपत्य, आपण त्यांना ऐकलंही आहे बहुतेक, त्यांनी देखील ते मराठीमध्ये त्याचं सुंदर लिहिलेलं आहे. आणि असे आता म्हणजे याचा प्रचार खूप होतोय, पण सगळ्यात आता सध्या जे प्रचलित आहे ते तुमच्याकडचं जे आहे ते सी ग देसाईंचं. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं निश्चित वाचायला सुरुवात करा, पारायण करा. आणि त्याचं काही नाही, रोज 1 अध्याय वाचा, 3 वाचा, 5 म्हणजे विषम संख्येमध्ये, पण साधारण 3 वाचले ना तरी पुरेसे आहे. 3 वाचत गेले रोज आपल्या एका ठराविक वेळेला बसून, आणि तरी तुम्ही वाचा ते, तुम्हाला बाकी बाप्पाच बघेल. तुम्ही एकदा त्याची सुरुवात केली की बाप्पा सगळं करतो.
ते काय पुंड सरांना पण ताईंनी आमच्या बोलवलं होतं अथर्वशीच्यावरती, पण तेव्हा माझा नेमका योग आला नव्हता मला ते सेशन हे करायला. तर ती वेळ यावी लागते. तुमचं ऐकल्यानंतर आज जी माझी काही इच्छाशक्ती जागृत झाली आहे, तुम्ही प्रेरणा दिलीत ती, ते करण्याचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. सुषमाताई. नमस्कार दादा. आज तुम्ही आराध्य दैवत आणि कुलदैवत याच्यात अभेद्यता साधून उपासना केली की काय अनुभव येतो त्याचं खूप छान उदाहरण सांगितलं. आणि आता जे तुम्ही गणेशाचं रूप सांगितलं, ताई आम्हाला बरेचदा मूलाधार चक्रात एनर्जी घेताना तुम्ही दिलेल्या ज्ञानाचा नक्कीच आम्हाला खूप उपयोग होईल. मला असं वाटतं ताई ध्यान घेताना जेव्हा जेव्हा आम्हाला सांगतात की ते मूलाधार आणि आता हे तुम्ही सांगितलेलं गणपती, ह्याचं थोडस कुठेतरी एनर्जी म्हणा किंवा काहीतरी आम्हाला जाणवलं तुमच्या ज्ञानामुळे, आणि त्या ज्ञानाचा आम्हाला ध्यानात नक्कीच खूप खूप उपयोग होईल. धन्यवाद दादा. मूलाधार चक्र आणि गणपती जो मूलाधार म्हटलेला आहे, तर त्याचं आपण अथर्व शीर्षाचं जे आपण बोलू त्यावेळेस निश्चित त्याचं विश्लेषण करू. चालेल चालेल. धन्यवाद. धन्यवाद मास्टर्स, धन्यवाद दादा. आम्ही आपली इथेच रजा मागतो, पुन्हा यावं ही विनंती करून इथेच हा कार्यक्रम संपतो आहे. जय श्रीराम. ओम गंग गणपते नमः. जय गजानन. जय श्रीराम. जय मोरया गजानन. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.